श्री देव विठ्ठल रखुमाई, श्री देव गणेश, श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेद व्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री समर्थ रामदास स्वामी, परम पूज्य श्री तुकाराम महाराज, परम पूज्य श्री गोस्वामी तुलसीदास, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला जे कागद दिलेले आहेत, आपण आज संपूर्ण हनुमान चालीसा वाचूया. पहिलं जे आहे दोहा तो माझ्या नंतर म्हणायचा आहे, नंतरचे दोन माझ्या नंतर म्हणायचे. महावीर विक्रम बजरंगीपासून शेवटपर्यंत सगळ्यांनी बरोबर. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, बरनौ रघुबर बिमल जसु, जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौ पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. सगळ्यांनी बरोबर. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र और ध्वजा विराजय, कांधे मूंज जनेऊ साजय. शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंदन. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज कीबे को आतुर. विष्णु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा. भीम रूप रामचंद्र के काज सवारे, लाय सजीवन लखन जियाए. श्री रघुबीर हरषि उर लाए, रघुपति कीनी बहुत बड़ाई. तुम मम प्रिय भरतहि सम भाई, सहस बदन तुम रोजस गावे. अस कहि श्रीपति कंठ लगावे. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा. जम कुबेर दिक्पाल जहाते, कवि कोविद कहि सके कहाते. तुम उपकार सुग्रीवहि कीना, राम मिलाय राजपद दीना. तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना.
जुग सहस्र योजन पर भानु, लील्योताई मधुर फल जानु। प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि, जलधि लांघि गए अचरज नाहि। दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे तेते। राम दुआरे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु पैसारे। सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज सम्हारो आपै, तीनों लोक हाकते कापै। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारो जुग पर ताप तुम्हारा, है पर सिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, असबर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुबरपुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट मिटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोय, छूट ही बंदे महासुख होय। जो यह पढ़ै हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, की जय नाथ हृदय मह डेरा। की जय नाथ हृदय मह डेरा। माझ्या नंतर म्हणा, पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप। चौघांचा जय जयकार करायचा असतो, मी म्हणतो माझ्या नंतर म्हणायचं। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय। एक गोष्ट लक्षात ठेवायची, जरी माझं हे स्तोत्र पाठ आहे, आपण त्याचा अभ्यास करतो ना, तर कागद समोर ठेवून प्रत्येक शब्द वाचला पाहिजे, नाहीतर उपयोग नाही आहे। पाठ आहे पाठ आहे, जर त्याचा अभ्यास करायचा आहे तर प्रत्येक शब्द, आणि प्रत्येक वेळेला एखादा नवीन शब्द आपल्याला अपील करून जातो, काहीतरी त्याच्यात अर्थ दिसतो। म्हणून उद्यापासून हे आपल्याला असतंच समोर, जरी माझं स्तोत्र पाठ आहे तरी श्री गुरु चरण सरोज रज। आता काल एक करताना जो दायकू फलचारी हे राहून गेलं, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। हे असं लक्षात येतं
काही राहून गेलं आहे का, काही महत्त्वाचं आहे का? तर श्री गुरु चरण सरोज जज निज मनु मुकरू सुधारे, इथपासून सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी एक कथा सांगितली जाते की सूरदास तुलसीदास हे जे होते ते निरनिराळ्या, आता सूरदास असतात ते कृष्णाची गीतं करायचे, हाय रामाची गीतं करायचे, त्यांनी खूपच केलेलं आहे. ज्या ज्या वेळेला त्यांना कुठलं संकट आलं त्यावेळेला त्यांनी हनुमंताचं एक नवीन स्तोत्र रचलेलं आहे तुलसीदासाने. त्यांना लोक हनुमंताचा अवतार समजायचे. तुलसीदासाच्या चरित्रातले काही प्रसंग नंतर बघू उद्या परवा, पण आज ही गोष्ट लक्षात ठेवा. एकदा बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे ना, की माणूस मेला तरी तो मेलेला नसतो. त्याला आपल्या अध्यात्म भाषेत गंडांतर मृत्यू म्हणतात. आणि दुसरा आहे तो आध्यात्मिक मृत्यू, आतून आलेला मृत्यू, कधी कधी बाहेरून आलेला मृत्यू असतो. मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं होतं, त्याच्यात 3-4 वर्ष झाली या गोष्टीला. 3 निरनिराळी शहरं, एक आहे चेन्नई, एक आहे कोलकाता आणि एक आहे मुंबई, त्यातली टॉप क्लास हॉस्पिटल्स. आणि NRIs त्यांची मुलं बाळणपणासाठी, बायको इकडे आलेली पण तो तिकडेच राहिलेला, आणि नंतर काही कॉम्प्लिकेशन्स झाली आणि या तिन्ही ठिकाणी एका दिवशी नाही आहे पण एक 2-3 महिन्याच्या काळात डॉक्टरांनी मुलांना डेड म्हणून सर्टिफिकेट दिलं. तो म्हणाला मी येईतोपर्यंत पुढचं काही करायचं नाही, कारण लहान मुलांचं दहन संस्कार करत नाही त्यांना, पण मला बघायला पाहिजे ते पोर, म्हणून त्यांनी मॉर्गमध्ये ठेवलं. मॉर्च्युअरी म्हणजे जिथे सगळं बर्फ असतं, ताजं राहायला पाहिजे ना प्रेत. आणि या तिन्ही ठिकाणी घडलं काय की ज्यावेळेला त्या मुलाला बाहेर काढलं, ह्याला वडील आहेत शेवटी, भावना अनावर झाल्या, आणि ज्यावेळेला ते सगळा फॉर्म ह्याच्याकडून भरून घेत होते त्यावेळेला तिघांनी कळलं की त्याचं हार्ट हालतंय, द चाइल्ड इज ब्रीदिंग. आणि तिन्ही वेळेला ती मुलं जिवंत होती. त्या तिन्ही लोकांनी सांगितलं की वी कॅन स्यू द हॉस्पिटल मॅनेजमेंट, आम्ही काही कोटी रुपयांचं कॉम्पेन्सेशन मागू शकतो. मी तिथे अमेरिकेत एवढा चिंतेत की मूल झालं गेलं, आणि मूल गेलेलंच नाही आहे. डॉक्टर म्हणाले इट्स अ मिरेकल, कारण 2 रात्री ते पोर, 2 दिवस रात्री पोर मॉर्च्युअरीमध्ये किंवा मॉर्गमध्ये राहून जिवंत कसं, ॲज इट इज जिवंत माणूसही मेला असता. अशी मिरॅकल्स घडतात. त्यांनी सांगितलं, तिघांनी ते उत्तर दिलं. ही भारतीय संस्कृती आहे, लक्षात ठेवा. तिकडे जरा काही झालं की वकील असतातच, वी कॅन स्यू. जरी एखादा मुलगा पाय घसरून मॉलमध्ये पडला तर यू कॅन स्यू द मॅनेजमेंट ऑफ द मॉल, कारण हा पडलेला आहे, हे नीट काळजी घेतलेली नाही आहे. आता त्याला जर फ्रॅक्चर वगैरे झालं तर कॉम्पेन्सेशन द्या, काही $1,00,000 वगैरे. ती इकॉनॉमीच निराळी आहे, ती सिस्टम निराळी आहे. आपल्याकडे ती सिस्टम हळूहळू यायला लागली आहे. भयंकर व्यापारी अशी पद्धत आहे. पण या तिघांनी सांगितलं आमचा मूल आम्हाला परत मिळालं आहे, या आनंदात आम्ही मॅनेजमेंट विरुद्ध हॉस्पिटलच्या कोर्टात जात नाही. हे मी तुम्हाला का सांगतो, असे प्रकार गोंदवलेकर महाराजांच्या जीवनात घडले आहेत. मणिकर्णिका घाट आहे, तिथे एक आले. हे समान अनेक चरित्रात आहेत की पतीबरोबर सती जायला आलेली स्त्री, हेच समर्थ रामदासांच्या जीवनातही घडले. असाच प्रसंग ज्ञानेश्वरांच्याही जीवनात घडलेला आहे. हे घडलेले असतील का? घडलेले असतील ना. आपल्या आता तुम्हाला मी 3 ताजी उदाहरणं दिली. दरवर्षी निदान 8-10 तुम्ही जर केअरफुली वर्तमानपत्रातल्या इतर वाचत नाही त्या बातम्या वाचल्या तर प्रेत चितेवर ठेवला आणि हालचाल करायला लागला. आता नंतर काय पद्धत आहे मला माहीत नाही की कोंबडा किंवा बोकड तिथे मग जाळतात. त्या कोंबड्याने काय पाप केलं आहे कोणास ठाऊक, परंतु चिता तशी ठेवायची नाही. हो ना, होळी समजून त्याच्याबरोबर फिरत बोंब मारली, काय बिघडलो? त्या कोंबडाच कशाला जाळायला पाहिजे, बोकडच कशाला जाळायला पाहिजे? पण त्या माणसाला मिरवत आणतात, कारण तो मेलेलाच होता जवळजवळ. पण काय असतं माहिती आहे ना, धक्क्याने तुम्ही जर कुठेही फर्स्ट एड बघितलीत ना, गुगलवर सुद्धा बघा, तुमच्या शेजारचा माणूस जर एकदम बेशुद्ध पडला तर पहिल्यांदा ठा मारा त्याच्या छातीवर, त्याचे एकदम हार्ट जिवंत होऊ शकतं. रिव्हायवल इज पॉसिबल. अगदी लक्षात ठेवा, काही चमत्कार नाही याच्यात. तर तुलसीदासांच्या बाबतीत असं घडलं. मगाशी तुम्हाला सांगत होतो, तुलसीदासांच्या बाबतीत सरळ प्रसंग घडला. ते म्हणाले, अरे रे काय या तरुणपणे असं झालं. टाकलं पाणी श्रीरामाचं नाव घेऊन किंवा हनुमंताचं नाव घेऊन, आणि उठून बसला तो. सगळीकडे जय जयकार झाला. अशा वेळेला संत तिथे न राहता दुसरीकडे जातात. पण यांची ही कीर्ती जी आहे ना, ती कीर्ती पडली कुणाच्या कानावर? अकबराच्या कानावर. अकबर आणि तुलसीदास हे समकालीन आहे. ज्यावेळेला रामदासांच्या चरित्रात प्रसंग घडला त्यावेळेला पती याबरोबर सती जायला आलेली होती. तसाच महाराजांच्या प्रसंगात
आणि ते ध्यानात होते. ध्यानात असणं म्हणजे एकरूप होणं. तुम्ही ज्याचं ध्यान करताय त्याच्याशी. मी विठ्ठलाचं ध्यान करतो, मी ध्यानात विठ्ठलच झालेलो असतो, नाहीतर ते ध्यान अपुरं आहे, पूर्ण ध्यानच लागलेलं नाही. अशा वेळेला कंकणं वाजवून काकणं वाजवून जर नमस्कार केला, आशीर्वाद द्या, काय आशीर्वाद देणार आहे? अष्टपुत्रा किंवा पुत्रवती भव, बरोबर आहे. मग रडायला लागलेल्या आहेत त्या. विचार करा, मग डोळे उघडून बघितलेले आहेत, माझ्या पतीचं प्रेत आहे तिथे, मी पतीबरोबर सती म्हणजे जिवंतपणे त्या चितेत प्रवेश करायला आलेली आहे, आणि तुम्ही मला हा आशीर्वाद कसा दिलात? या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी? आणि या तिघांनी उत्तर दिलेलं आहे. किंवा ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही घडलेलं आहे. ते फार सगळं सांगत बसत नाही, विषय वाढेल, पण या तिघांनी उत्तर दिलेलं, मी कुठे आशीर्वाद दिला? तुमच्या तोंडून तर आशीर्वाद आला, पण त्यावेळेला मी रामाशी, मी पांडुरंगाशी एकरूप झालेलो होतो, त्यांनी तो आशीर्वाद दिलेला आहे. आणि तो आशीर्वाद खरा करणं ही त्यांची जबाबदारी आहे, रामाची जबाबदारी आहे. म्हणून जय जय रघुवीर समर्थ म्हणून टाकलं आणि ते उठून बसलेलं आहे प्रेत. परत सांगतो की ते मरणाचा योगच नव्हता, गंडांतर मृत्यू होता. तसंच या बाबतीत झालं. पण त्यांची कीर्ती अकबराकडे गेली. अकबर म्हणाले की त्यांना राज्यसभेत बोलवा. त्यावेळेला यांनी सांगितलं, मी काही राज्यसभेत येत नाही, मी फक्त रामसभेत जातो. उत्तर छान आहे. अकबराला राग आला, त्यांना धरून आणा. आणि ते जर इथे यायला नकार देत असतील तर आनंद सरळ त्यांना तुरुंगात टाका. तुरुंगात टाकल्यानंतर साहजिकच हनुमंताचं, आणि हे हनुमान चालिसा लिहायला सुरुवात केली. ज्यावेळेला हनुमान चालिसाचा तो 40व्या चौपाई लिहून झाली, त्यावेळेला सर्व देशांनी इतकी माकडं किंवा वानरं आली, इतकी असंख्य, त्यांनी अकबराच्या महालावर हल्ला केला. आणि हा जो तुरुंग होता ज्याच्यात ते सगळं तहेस नहेस म्हणतो ना, अगदी नष्ट करून टाकला, विध्वंस करून टाकला. अकबराला कानावर आल्यानंतर ते म्हणाले, एवढी आणली कुठून वानरं? प्रत्येकजण म्हणतो आम्हाला काही कळत नाही. या बिरबलाने सांगितलं की ज्याला तुम्ही तुरुंगात टाकलेला आहे तो हनुमंताचा अवतार आहे, आणि हनुमंताची किंवा रामाची सेना म्हणजे ही वानर आहे. आदरपूर्वक त्यांना तिथून सोडा आणि त्याची रवानगी ते जिथे चित्रकूटला असतील, अयोध्येला असतील तिथे करा. त्याप्रमाणे केल्यानंतर जशी वानरं आली तशी निघून गेली. अशी आख्यायिका या स्तोत्राबद्दल सांगितली जाते. आपण भीमरूपीबद्दलही अशीच आख्यायिका बघितली होती. ही आख्यायिका का असते की ज्या वेळेला एक स्तोत्र त्याचं सामर्थ्य, त्याचा प्रभाव लोकांपर्यंत पोचावा लक्षात, त्यामुळे अशा आख्यायिका तयारी होत असते. भीमरूपी महारुद्राच्या वेळेला त्यांचं गायत्री पुरस्चरण पूर्ण झालेलं आहे. सकाळी 6 पासून दुपारी 12 पर्यंत 12 वर्ष समर्थ ती गोदावरी आणि नंदिनी याची जी टाकळी नाशिकजवळ गाव आहे तिथे उभे आहेत. तुम्हाला एवढंही सांगितलं आहे, 12 वर्ष उभं राहिल्यामुळे वरचं शरीर सावळं झालेलं आहे आणि खालचं शरीर पांढरं झालेलं आहे. आणि त्यांचे शिष्य की ज्यांनी बघून ते जिवंत असताना त्यांची काही चरित्र लिहिलेली आहेत, त्याच्यात आमचे गुरु दुरंगी ध्वजासारखे दिसत होते. जसा तिरंगी ध्वज आहे ना, तसा दुरंगी ध्वज, वरचा वर्ण सावळा होता, कारण एक्सपोज टू द सन. 6 ते 12 जोक नाही आहे काही. आणि खालचा नुसता गोरा नव्हता, तर बारीक बारीक काळे ठिपके होते. ते म्हणायचे माशांनी घेतलेले चावे आहेत. मासे काय फार जोरात चावत नाहीत की, परंतु चावत होते ते. पण मी विचलित झालो नाही. पण ज्यावेळेला माझी 24 लाख ही पुरस्चरणाची संख्या पूर्ण होत आली, त्यावेळेला एक अतिशय आपण म्हणतो ना लक्षात येण्या इतका मोठा तेजस्वी सोनेरी रंगाचा पर्वतासारखा हे सगळं वर्णन आता आपण वाचणार आहोत. तो झाडावर असायचा, लक्ष देऊन ऐकायचा. आणि मी माझा त्या दिवसाचा जप झाला, काठावर आलो, लंगोटी बदलायची आणि धुवायची, तोपर्यंत तो गेलेला असायचा. त्या दिवशी माझा म्हणजे ज्या दिवशी माझा जप पूर्ण होणार होता त्यावेळेला मी सांगितलं ओल्या अंगाने या वानराचा पाठलाग करायचा आणि मग बघूया हा कुठपर्यंत जातो. वानर पुढे आणि समर्थ मागे. समर्थ या भक्कम होते आणि आता तर काय 12 वर्ष गायत्री आणि इतर तपश्चर्या होती त्यांची. काही अंतर ते गेलं वानर आणि नंतर थांबलं, अबाउट टर्न केला आणि रामदासांच्याकडे येऊन इतकं कडकडून त्यांना आलिंगन दिलं. त्यावेळेला रामदास वर बघायला लागले तर ते माकड वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे म्हणल्यानंतर त्या स्तोत्राचं महात्म्यच वाढलं. एक लक्षात ठेवा, त्या स्तोत्राचा प्रभाव वाढला आणि प्रभावी जे असतं ना ते खूपच लोकांपर्यंत पोचतं. तसंच याची कथा मी तुम्हाला सांगितली. आता श्री गुरु चरण सरोज रज, काल आपण बघितलं होतं गुरुचे चरण.
हे कमळ आहे. आणि कमळ का? कारण ते अलिप्ततेचे प्रतीक आहे. पाण्यात चिखलात असून त्यांना चिखल लागत नाही, पाणी लागत नाही, आणि आपलं सौंदर्य ते विकसित करतं, हे महत्त्वाचं आहे ना. आता पाण्यात इतर सुद्धा वनस्पती असतात, हे सुंदर आहे, हे वर आलेलं आहे, त्याला नाभ म्हणजे देठ आहे, पद्मनाभ आपण म्हणतो ना, ते नाभीतून जो आलेला देठ आहे. आणि सागराच्या तळाशी कोण आहे? तो शेषशाही भगवान विष्णू नारायण, आणि त्याच्या नाभीतून आलेला तो नाभ पद्मनाभ आपण म्हणतो, वर आलेला आहे सरफेसवर समुद्राच्या. आणि त्याच्यावर 4 तोंड 4 दिशांनी असलेले ब्रह्मदेव बसलेले आहेत, आणि त्यांना सृष्टीची रचना करायला सांगितलेली आहे. खूप भागवतातली ही दीर्घकथा आहे, पण एक लक्षात ठेवा. म्हणून हा जो प्रकार आहे कमळाचा, ते गुरुचे चरण आपण सगळंच म्हणतो. नेत्रकमल, कर्णकमल, मुखकमल, हस्तकमल, चरणकमल, म्हणजे शरीराचे सगळे अवयव कमळासारखे आहेत. म्हणजे काय की डिटॅच्ड आहेत. आता त्याची रामाची दृष्टी कशी होती? मंगल दृष्टी होती, नुसती मंगल नाही तर मातृमंगल दृष्टी होती. म्हणजे सीता सोडून सगळ्याकडे त्यांना भगिनी किंवा माता दिसायच्या. आणि याचा एक उत्कृष्ट प्रसंग सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुंभकर्णाला ज्यावेळेला उठवला नाईलाजानं आणि त्याच्या मनाविरुद्ध, कारण मेलेला इंद्रजित की ज्याच्यावर रावणाची भिस्त होते, जशी दुर्योधनाची कर्णावर होते, म्हणून युद्धाला उभे राहिले. हा इंद्रजिताने इंद्राचा पराभव केला, तर राम कोण? आणि त्याचं सैन्य काय? तर वानर सैन्य. म्हणून आव्हान केलं होतं ह्यानी रावणाने. मग झालं काय? कुंभकर्णाला उठवलं. कुंभकर्ण हा बुद्धिमान आहे, एक लक्षात ठेवा. हे 3 भाऊ हिमालयातल्या 3 शिखरावर तपश्चर्या करायला बसलेले आहेत. तिघही ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतायत. आणि ब्रह्मदेव सरस्वती त्या देवांच्यात एक होतं की रावण जे मागेल तथास्तु लगेच म्हणून टाका, कारण तो आपल्या विनाशाचंच मागणार आहे. पण अहंकाराने असं मागणार आहे, त्यांनी सांगितले की देव यक्ष कोणाकडूनही मला मरण नको. मानव त्याने घेतलेला नाही. मानव मला काय मारणार आहे? म्हणून रामाने मानवाचा अवतार घेऊन त्याला मारलेला आहे. पहिली गोष्ट. विभीषण जे चांगलंच मागेल, विभीषण म्हणेल की तुझं नाम, तुझं कीर्तन, तुझे सत्संग, तुझे संस्कार चांगलंच मागेल, त्याला तथास्तु म्हणा. कुंभकर्ण ज्या वेळेला मागेल त्यावेळेला सरस्वतीला कामगिरी दिली की तू त्याच्या जिभेवर जा आणि ज्याला आपण म्हणतो ना वर्ण विपर्यय, उलट काहीतरी माग. हे लक्षात ठेवा. त्याला तंद्रा पाहिजे होती. तंद्रा म्हणजे समाधी, अखंड समाधी अवस्थेत मी राहीन. ज्या वेळेला कार्यात येईन ती सुद्धा माझी कार्य समाधी असेल, जागृत समाधी असेल, चल समाधी असेल. हे लक्षात ठेवा. पण त्यावेळेला त्यांनी सरस्वतीने तिचं काम केलं. टंग ट्विस्टिंग ज्याला म्हणतात ना, म्हणजे जीभ जरा घसरली, स्लिप ऑफ टंग असं काहीतरी झालं आणि तंद्राऐवजी निद्रा मागितली. हे लक्षात ठेवा. तथाच तो लगेच ब्रह्मदेव म्हणून गेला. कारण इतकं असून सुद्धा कुंभकर्णाची प्रयोगशाला होती, जिथे रथांवर वगैरे निरनिराळे संस्कार घडायचे, फायर प्रूफ वगैरे बनवायचे. रथ अशा पद्धतीने बनवायचे जे आकाशात उड्डाण करतील आणि तिथून लढतील. इंद्रजिताला हे मिळाले होते. इंद्रजित आणि कुंभकर्ण, त्यांची जवळच राजधानी होती, लंकेच्या जवळ कुंभिला नावाची. तिथे याची यज्ञशाला होती, अस्त्रशाला होती कुणाची? कुंभकर्णाची. आणि ती इंद्रजित वापरत होता. इंद्रजिताला मारायला रामाला शक्यच नव्हतं. कारण इंद्रजिताला, ज्यांनी इंद्राला जिंकलेलं आहे त्याला मारण्यासाठी ज्यांनी इंद्रिय जिंकलेली आहेत, जितेंद्रिय जो आहे तोच मारू शकत होता. आणि जितेंद्रिय 2च आहेत, एक जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठ हनुमान आणि लक्ष्मण. कारण 14 वर्ष जवळजवळ होत आलेली आहेत. या 14 वर्षात लक्ष्मण जवळजवळ नीट झोपलाही नाही, त्यांनी नीट खाल्लंही नाही, आणि पत्नीपासून तर तो दूरच होता. सगळी इंद्रिय जिंकलेली आहेत आणि म्हणून लक्ष्मणाने इंद्रजिताला मारलेला आहे. विचार करा तुम्ही. प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी संस्कार आहे, काही ना काहीतरी संदेश आहे, मेसेज, आणि त्याच्यातून आपण काही ना काहीतरी संकल्प म्हणजे रिझोल्युशन करू शकतो. हे रामायण, महाभारत, भागवत या कथा आहेत, त्या प्रत्येक कथेत संस्कार आहेत. आपण आता पुढे जाऊया. ज्या वेळेला हा प्रसंग आला की माझ्या मनाचा आरसा मला सद्गुरूंचं जे चरणकमल आहे त्याच्यावर जी रज म्हणजे धूळ आहे त्या धुळीनं मी स्वच्छ करणार आहे. बरनव रघुमर, बरनव म्हणजे वर्णन करते, ब म्हणजे व, एवढं जर आत्ता लक्षात ठेवा. रघुबर म्हणजे रघुवर, रघुवीर. बिमल म्हणजे विमल, आणि जच्या ठिकाणी य, जसू म्हणजे यशू. म्हणजे माझ्या रामाचं जे विमल म्हणजे अत्यंत निर्मल असं जे यश आहे, धवल असं जे यश आहे ते मी वर्णन करतो.
त्याच्यापूर्वी काय, माझ्या मनाचा आरसा स्वच्छ केला. कशाने केला? गुरुचरणांच्यावर जी धूळ आहे त्या धुळीने स्वच्छ केला. आणि आता मी रामाच्या धवल यशाचं वर्णन करायला सुरुवात करतो. त्यामुळे मिळणार आहे काय? जो दायकू फलचारी. पहिला अर्थ आहे धर्म अर्थ काम मोक्ष. अगदी लक्षात ठेवा, या 4 गोष्टी आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. पण 4 खूप गोष्टी आहेत हो. फलचारी म्हणजे काय? एक तुम्हाला सांगतो, चतुर्थ अवस्था त्याला समाधी म्हणतो आपण. म्हणजे एक आहे जागृती, दुसरी आहे स्वप्न, तिसरी आहे सुषुप्ती डीप स्लीप, आणि चौथी आहे ती तुरीय अवस्था किंवा समाधी अवस्था. ह्या 4ही मला मिळून जातील. आपण म्हणतो सर्वम जगदम त्वत्तो जायते जन्म सृष्टी उत्पत्ती, सर्वम जगदम त्वत्तस्तिष्ठती स्थिती आहे ती, आणि सर्वम जगदम त्वयी लयमेष्यते. 3 अवस्था झाल्या. फलचारी चौथं फळ आहे की सर्वम जगदिदम त्वयी प्रत्ययेती. या जगाचा प्रत्यय गणेशा तुझ्यामुळे येतो, त्यामुळे तुमचा माझा प्रत्यय निराळा असतो. चोराला एखादी गोष्ट दिसते ती त्याला त्या पद्धतीने दिसेल, याला दिसेल ती साधूला साधूच्या पद्धतीने दिसेल. एखादा जर पडलेला असेल तर दारुडा म्हणेल की अरे माझ्या आधी कशी याला नशा आली, पडलेला आहे. दुसरा प्रवासी आहे तो म्हणेल अरे प्रवास करून आलाय उन्हातून, त्याला भोवळ आली असेल म्हणून पडलेला आहे. तर तिसरा जो तापस आहे तपस्वी तो म्हणेल ही समाधी आहे त्याची, तो बेशुद्ध पडलेला आहे. कोण समाधी म्हणतं, कोण दारुडा म्हणतं, कोण प्रवासी म्हणतं. माझ्या मनात जे आहे ते मी सुपर इम्पोज करतो. खूप मोठा विषय आहे, पण हे लक्षात ठेवा. बल बुद्धी विद्या देहू मोही. म्हणून काय तुम्हाला सांगितलं, या 4 अवस्था आहेत, उत्पत्ती स्थिती लय आणि प्रत्यय. जागृती स्वप्न सुषुप्ती आणि समाधी किंवा धर्म अर्थ काम मोक्ष. या 4ही गोष्टी मला या कवनातून मिळणार आहेत. मी बलबुद्धी विद्या, कारण बुद्धिहीन तनु जानके. माझं शरीर म्हणजे मी काय आहे? बुद्धिहीन आहे, मला काही कळत नाही. सुमिरव पवन कुमार, पण मी तुझं स्मरण करतो. पवन कुमार तू ऐक मी काय करतो ते. बलबुद्धी विद्या देहू मोदे. बल बुद्धी आणि विद्या या 3 गोष्टी मागितल्या आहेत. आपण जर भीमरूपीची बघितली, धन धान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्री पावती रूप विद्यादी हेच मागितलेलं आहे हनुमंताकडे. आणि काय मागायचं? सगळं मागितलं आहे. म्हणून बल सामर्थ्य, बुद्धी बुद्धी विद्या देहू मोही हरहु कलेस विकार. कलेस म्हणजे क्लेश आणि विकार म्हणजे व्याधी. म्हणजे मी आजारी पडता कामा नये, माझ्या मनाला वगैरे क्लेश होता कामा नये, हे तू मला दे. आता सुरू झालं. जय हनुमान. आता आपण प्रत्येक शब्द बघणार आहोत. हनुमान काय झालं? प्रसंग काल बघितला होता की ज्या वेळेला हनुमंताचा जन्म झाला आणि त्यावेळेला तो सूर्य त्याला दिसला. कसा दिसला? पिकलेल्या फळासारखा दिसला. आणि त्याने उड्डाण करून तो खायला गेला. मग तिथे झालं काय? तो दिवस सूर्यग्रहणाचा होता, ग्रहण अजून लागलेलं नव्हतं. तो ग्रहण म्हणजे ग्रास घेण्यासाठी राहू तिथे जात होता. आणि राहूने तक्रार केली कोणाकडे? इंद्राकडे, की तू मला हे खायला दिलेलं आहेस दिव्य अन्न, डिव्हाइन फूड, मॅजिकल फूड, जादुई अन्न दिलेलं आहेस, की मला तोंड आहे पोट नाही आहे. केतू म्हणतो मला पोट आहे पण तोंड नाही आहे, आणि हे दोन्ही मिळून मी होतो ना, अमृतामुळे माझी अशी अवस्था झालेली आहे. तर आता तुम्ही काहीतरी करा. काय करा? मग ते म्हणाले काही हरकत नाही, जेव्हा जेव्हा ग्रहण असेल सूर्याचं आणि चंद्राचं तेव्हा त्याचा ग्रास घे. भूक कमी असेल त्याला आपण खंड ग्रास, पार्शल एक्लिप्स म्हणतो. भूक खूप लागलेली असेल टोटल म्हणतो खग्रास. म्हणजे काय? टोटल एक्लिप्स, पार्शल एक्लिप्स, टोटल एक्लिप्स हे शब्द आपण वापरतो, ते तुम्ही खा. हा जात असताना हे माकडाचं पिल्लू आलं ना आणि तो खायला लागला, ती तक्रार झाली. इंद्राने मागचा पुढचा विचार न करता लक्षात ठेवा वज्र फेकून मारलेलं आहे. वज्र इज द अल्टिमेट ऑफ द वेपन्स. कुणाकडे? इंद्राकडे. ब्रह्मास्त्र कुणाचं? अंतिम अस्त्र ब्रह्मदेवाचं. नारायणास्त्र कुणाचं? विष्णूचं. बघा, वायवास्त्र वायूचं, अग्नेयास्त्र अग्नीचं, पाशुपतास्त्र शंकराचं. हे प्रत्येकाची अल्टिमेट वेपन्स आहे. म्हणजे ज्यावेळेला कुठल्याही प्रकाराने हा राक्षस किंवा ही दुष्ट शक्ती मरत नाही आहे त्यावेळेला ते वापरायचं असतं. इकडे हे मूल आलेलं आहे, हे सूर्याचा ग्रास घेते आणि वज्र फेकून मारलं. वज्र त्याला लागलं याला, म्हणून वज्र हनुमान मारुती, हनुवटीला लागलं. आता इथे सहज तुम्हाला मी काही काही वाक्य सांगणार आहे, विचार करा. हनुवटी असलेला या पृथ्वीवरचा एकमेव प्राणी माणूस. तुम्ही म्हणाल की उंटाला तर केवढी हनुवटी असते, म्हणजे असतेच ना प्रत्येकाला? नाही हो,
हनुवटी माणसाला आहे. आणि काही जी माकडं असतात की जी अगदी माणसाच्या जवळ आहे, म्हणजे ज्यांना शेपटं नसतात, एप्स म्हणतात त्यांना, पिथेकॉइड्स दुसरा शब्द आहे. म्हणजे गोरिला, ओरांगुटांग, चिंपांजी ही जी आहेत ना, ते कदाचित असे हलवतात. बाकी सगळे प्राणी फक्त दोन्ही ओठ जबडे हलवतात. आपल्याला वरचा जबडा हलवता येत नाही, नाहीच हलवता येत. कुठलंही गा, ओरडा, स्लोगन्स द्या, काही द्या, फक्त खालची हनुवटी हलते, म्हणून हनुवटी आपल्याला. हे दोन्ही त्याला जॉज म्हणतो. जॉज ही चिन्ह आहे, हनुवटी फक्त माणसाला आहे. आणि मग हनुवटी जर माणसाला आहे तर त्या हनुवटीमुळे जर मी बोलू शकतो, ज्याची हनुवटी स्टिफ होऊन जाते त्याला शब्द बोलता येत नाहीत. आत्ता मी बोलतोय, माझी हनुवटी हलते, प फ ब भ म य र ल व श, त्याप्रमाणे हलते हनुवटी. लक्षात घ्या. हनुमान, ज्याची हनुवटी नामात हलते त्याला हनुमान म्हणा. ज्याची हनुवटी चांगले मंत्र म्हणताना हलते त्याला हनुमान म्हणा. ज्याची हनुवटी काहीतरी शक्तिशाली अशी सूत्र, फॉर्म्युला तयार करणं हलते त्याला हनुमान म्हणा. हनुमान, जसे प्रकाश प्रकाशमान, बुद्धी बुद्धिमान, हनुमान. आता इथून पुढे हनुवटी हलवताना विचार करा. म्हणजे बोलताना हनुवटी हलणारच आहे. हनुवटी न हलवताना बोलता येत नाही. नुसता खालचा गट्ट धरा, वरचा जेव्हा हलतच नाही आहे. आपली सगळी वाणी, वाचा, सगळी भाषा, हे सगळं आहे ना, हे खालचं हलतं म्हणून. बाकीचे सगळे उंट असू दे, हे असू दे, दोन्ही जबडे हलतात. त्याला हनुवटी म्हणत नाही, त्याला जॉज किंवा जबडे म्हणतात. हा एक लक्षात ठेवा. मला जर हनुवटी आहे, लक्षात ठेवा, तर मी का नाही त्याचा उपयोग चांगले शब्द बोलायला, चांगलं लोकांना वाटेल अशा पद्धतीनं बोलायला, किंवा देवाचं नाम घ्यायला. देवाच्या नामा इतकं किंवा त्या मंत्रा इतकं पवित्र आणि वरचं दुसरं काही नाही आहे. म्हणून सतत नाम घेतो, हनुवटी हलते नामात. राम राम, कृष्ण कृष्ण कृष्ण, त्याला हनुमान म्हणा. मान, आता हा मान म्हणजे प्रकाशमान, हा ज्याच्याकडे प्रकाश आहे, बुद्धिमान, बुद्धी आहे ते. आता ही मान बघा ना, परत सांगतो की मान असलेला पृथ्वीवरचा एकमेव प्राणी माणूस आहे. विचार, आता उंटाला, जिराफाला केवढी मान असते, इट्स पार्ट ऑफ देअर बॉडी. मान निराळी आहे. मान अशी आहे की इथपर्यंत मी पशुच आहे हो. मान हा जो सेतू आहे त्याच्यामुळे वरचा जो मेंदू आहे ना माझा, तो तोलून धरलेला आहे. आता इयर, नोज, थ्रोट, ENT वाले आहेत ना, ते इयर, नेक, थ्रोट म्हणतात. नेक ही एवढी महत्त्वाची आहे आपल्याला. आणि म्हणून मान आपल्याला आहे. या मानेतून मेंदूकडून नर्व्स वगैरे जातात आणि मग आपल्याला सगळे न्यूरल, म्हणजे एका प्रकारे बुद्धीचं सगळं वर्तन करता येतं, बाकीच्यांना नाही करता येत. म्हणून हा मान जो सेतू आहे, खांद्यापर्यंत आपण पशु आहोत. हे हात आहेत ना, ते पायच आहेत, मॉडिफाईड लेग्स. आणि म्हणून आपण सगळे पशु आहोत. पशुवर इंजेक्शन देऊन आपण व्हॅक्सिन नाही का घेतलं सगळ्यांनी. अलीकडचं उदाहरण म्हणजे मांजरं, कुत्र्या, माकडं आणली होती, 22 माकडं आणली व्हॅक्सिन. वॉर जर सिनेमा बघितला असेल तर नियम असा आहे की एकाही माकडावर प्रयोग करायचे नाही, एकाही सशावर प्रयोग करायचे नाही, एकाही उंदरावर प्रयोग करायचे नाही. म्हणजे डायरेक्ट प्रयोग माणसावर करायचे. आणि म्हणून ते स्मगल करावे लागतात. तुम्ही मुद्दामून व्हॅक्सिन वॉरमधला तो प्रसंग बघा. प्रत्यक्ष व्हॅक्सिन तयार करण्यापेक्षा प्रयोग करण्यासाठी माकडं चोरीनं आणली ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि माकडांवर करा, कुत्र्याला इंजेक्शन द्या, मांजराला द्या, माणसाला दिली तर तसंच होईल. कारण आपली त्याला फिजिओलॉजी म्हणतो ना, ही सारखी आहे. इथून मी पुढे निराळ आहे. म्हणून सांगतात ना की नाभीपर्यंत मी पशुच आहे. मी पशुपतीनाथ इथपर्यंत. आणि इकडे पशुपतेश्वर म्हणजे हे माझं काठमांडू आहे, हे इथे माझी काशी आहे किंवा महाकालेश्वर आहे, आणि खाली माझं रामेश्वर आहे. तुम्हाला ही शिवलिंगांची रचना वगैरे काय मूर्ख वाटले का होते लोक? महाकालेश्वर जो उज्जैनचा आहे ना, त्याच्या लिंगाच्या बरोबर मध्यातून तुम्ही जर लाईन काढली तर ती लाईन 0 मेरिडियन आहे. म्हणजे संपूर्ण जगाच्या टाईमचे 2 बरोबर भाग पडतात. आपली GMT आहे ना, ग्रीनविच मीन टाईम, म्हणजे इंग्लंडची टाईम होते, कारण त्यावेळेला ते आपल्यावर राज्य करत होते. पुन्हा जर सध्याच्या सत्तेला 5 वर्ष मिळाली तर हा बदल होईल ना, लक्षात ठेवा. की का मी 5.5 तास त्यांच्याप्रमाणे ॲडजस्ट करायची? इंग्लंडचा आमच्याशी काय संबंध? बँकरप्ट झालेलं राज्य आहे सध्या ते. आपण त्या मनाने खूप विराई, म्हणजे पुरुषी वगैरे अशा शक्तिमान आहोत, हे लक्षात घ्या. म्हणून तिथून गेली ना, पृथ्वीचे बरोबर 2 भाग झाले. 12 तास. आता होत नाही आहे. रशियाची निराळी, ह्याची निराळी असला सगळा प्रकार आहे. आणि आपली जाते कुठून? तर प्रयागमधून किंवा अलाहाबादमधून. आता अलाहाबाद गेलं नाव ते, म्हणून तिथून ती जाते. ते सगळं उलटं आहे. हा एक
नंतर सोमनाथच्या तिथे एक दगड आहे अजूनही तिथे, आणि तिथे खाली संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे की इथून तुम्ही सरळ रेषेत गेलात तर साऊथ पोलपर्यंत एकही अडथळा येत नाही, देश लागत नाही, कुठला झाडं नाही, पर्वत नाही, समुद्र आहे शेवटपर्यंत. कसं शोधून काढलो? आणि आता तर सोपंच आहे ना, आता तुम्ही जरी लेझरवर काहीही पाठवलं तुम्ही शेवटपर्यंत जाऊ शकता, पाणी आहे फक्त तिथे. आणि हे सोमनाथवर लिहिलेलं आहे, आता जरा चांगलं रिवाईव्ह केलेलं आहे आणि स्वच्छ. तो केव्हापासूनचा तो दगड आहे. हे फार महत्त्वाचं आहे, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या देशाबद्दल, संस्कृतीबद्दलचा अभिमान, आदर, गर्व से कहो सगळं वाढलं पाहिजे, पण अभ्यास करून. आणि अभ्यास करायला वाचन नको. पाहूया ही शॉर्ट्स म्हणून जे असतात यूट्यूबवर किंवा गुगलवर, हे सगळंच मिळेल आपल्याला. एन्शंट इंडियन टेम्पल्स बघा, काय त्या टेम्पलचं सध्या वर्णन केलं जातं. आपणच आपली मंदिरं बघितलेली नव्हती. त्यांनी सांगितलेलं ही जी स्त्री पाणी आणते, तिच्या त्या साडी नेसलेल्याच्या ज्या निर्या आहेत ना, फोल्ड्स ॲनॉटॉमिकली परफेक्ट आहेत. आपल्याला नाही जमत. एक सरळ उभी राहिलेली आहे आणि ती जर अशी वाकली तर इकडे फोल्ड्स पडतील ना, धोत्राला फोल्ड्स पडतात ना प्रत्येकाला, ते इतके परफेक्ट आहेत. हे सगळेजण जग कौतुक करायला लागलेलं आहे. आपण आता कौतुक करायला हरकत नाही. आपल्या आर्किटेक्चर, आपलं स्कल्पचर आणि सगळी विज्ञानाच्या ब्रांचेस असू दे. पुढे जाऊया आपण. तर म्हणून जय हनुमान म्हणजे तुम्हाला कळलं, ज्याची हनुवटी अत्यंत भक्कम आहे. वज्रसुद्धा सहन केलं म्हणजे तो प्रसंग आत्ता बघितला पाहिजे, कारण 3-4 नावं आहेत त्याच्यात. तर ज्यावेळेला वज्र लागलं हनुमंताला, हनुमान खाली पडलं, पण ते वाळू होती, झुडपं होती, म्हणून हनुमान बेशुद्ध पडला पण मेला नाही. वाऱ्याला ज्या वेळेला कळलं की इंद्राने शक्ती मारलेली आहे, म्हणजे वज्र मारलेलं आहे आपल्या नवजात बालकावर, तो म्हणला ठीक आहे. त्या वाऱ्याने आपल्या मुलाला उचललं आणि गुहेत जाऊन बसला आणि त्याला वारा घालत बसला, शुद्धीवर यावं म्हणून पाणी मारणं, वारा घालणं. वारा गुहेत घेतल्यानंतर सगळ्या विश्वाचा श्वास कोंडला. मी विश्वाचा मुद्दा म्हणून म्हटलेला आहे, त्रैलोक्याचा, सगळ्या मानवजातीचा, देवांचा श्वास कोंडला. सगळेजण गेले की का श्वास कोंडला? आपल्याला घेता येत नाही, आपण मरायला लागलेलो. त्यावेळेला देवांचा गुरु तो सांगतो की हनुमंताला गुहेत घेऊन गेलेला आहे वारा, हनुमंताला जिवंत करा, तो मेलेला नाही आहे, त्याला काहीतरी वर द्या, त्यावेळेला वारा व्हायला लागेल. आणि मग हे सगळेच देव वगैरे आलेले आहेत. पहिल्यांदा इंद्र की इथून पुढे वज्राचा प्रभाव तुझ्यावर होणार नाही, आत्ता निदान तो खाली तरी पडला. ज्या हनुवटीवर वज्र लागलं त्या हनुवटी याच्यापेक्षा कठीण वस्तू या विश्वात नसेल. त्यांनी दिला. वायू म्हणतो तू माझाच मुलगा आहेस, वाऱ्यापेक्षा गतीनं वाटेल तो. आपण म्हणतो मनोजवम मनो मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम, हे माझाच मुलगा आहे. अग्नी म्हणतो तुला आग काही करू शकणार नाही अग्नी. वरुण म्हणतो तुला पाणी काही करू शकणार नाही. निरनिराळे देव आपापली अस्त्र देतात. आत्ता सांगितलेली सगळी वायवास्त्र, नारायणास्त्र सगळे, तुझ्यावर कशाचाही प्रभाव होणार नाही. हल्लीच्या भाषेत समजायला यू विल बी ऑल प्रूफ. ऑल प्रूफ. हे ज्या वेळेला त्या मुलाला कळलं त्यावेळेला मुलगा जरा नॉटी झाला. आपल्याला जर काही भयच नाही तर म्हणून त्यांनी ऋषींची चेष्टा करायला सुरुवात केली. आणि बुद्धिमान आहे हो. आता 1,00,000 मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आणि 1,00,000 बिल्वदल बेलाची पानं घेतलेली आहेत. समोर ते शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्यावेळेला त्यांना बाकीची माकडं विचारायची की त्यांची लिंग जी समोर आहेत ती पाण्यात टाकूया का, कारण पाण्यात टाकली ना की तेच, नाही तर परत पहिल्यापासून जप सुरू करायला पाहिजे ना. त्यावेळेला हनुमान थांबा, 50-60 हजार जप होऊ दे मग टाकूया. त्यांना काही मिळणार नाही हो. त्या नदीच्या प्रवाहात त्यांनी शिवलिंग आहे ते टाकलं, काही मिळणार नाही. ऋषी पोहायचे, बुडायचे नाही. म्हणून त्यांनी टाकत कोण होतं? नल आणि नील. त्या नल आणि नीलाला शाप दिला, इथून पुढे तुम्ही दगड पाण्यावर टाकाल ते तरंगतील. आत्ताचा शाप उद्याचं वरदान आहे, लक्षात ठेवा. आणि मग ते तरंगले ज्यावेळेला रामाच्या सेतूच्या वेळेला, आणि ते तरंगतील का? वर त्यांनी आखलेलं आम्हाला शोधायला सोपी जातील ना. आम्ही जे शिवलिंगावर करतो खाली गेल्यानंतर शोधणं अवघड होतं. आता वरती तरंगतील म्हणजे हे माझं शिवलिंग आहे, हे माझं शिवलिंग आहे, आम्ही करायला लागलो. त्याच्यानंतर सगळ्या लीडर, वानर यूथ मुख्यम, यूथ म्हणजे गट, ग्रुप, संघ, वानरांच्या संघाचा प्रमुख आहे हनुमान. त्याला शाप दिला की तुला जे बळ आहे ना, आता म्हणजे ऑल प्रूफ हेच बळ झालं ना,
सगळं नष्ट होईल. आणि हनुमान जो मदांध होता एका अर्थाने, तो साधा वानर झाला. असा उभा होता, ते असं झालं, मान पडली, हे सगळं झालं. नेगेटिव्ह बॉडी लँग्वेज म्हणतो ना आपण, नकारात्मक देहबोली, त्याचा सगळा आत्मविश्वास गेला, ताट उभं राहणं त्याला अशक्य झालं. आणि हे असं झाल्यावर एक म्हातारा ऋषी म्हणतो, हा पुढे रामाचं किंवा देवांचं कार्य करण्यासाठी जन्मलेला आहे, तुम्ही याला शाप देऊन बसला. तो साधा वानर झाला, आता ऑर्डिनरी मंकी आपण म्हणतो, साधा वानर. तेव्हा उश्शाप द्या काहीतरी. मग उश्शाप तोच दिला, ज्या वेळेला तुला रामाचं किंवा देवांचं महत्त्वाचं कार्य करायचं असेल, त्यावेळेला कुणीतरी तुला तुझ्या सामर्थ्याची आठवण करून देईल, आणि आठवण करून दिल्यानंतर ते सामर्थ्य तुला पुन्हा लाभेल. अर्जुनाला सुद्धा अशीच विस्मृती झाली होती, आपण अर्जुन आहोत, आपण क्षत्रिय आहोत, आपण युद्ध लढायला आलेलो आहोत, हे युद्ध आपले पितामह, आपले गुरु, आपले चुलत भाऊ यांच्या विरुद्ध लढायचं आहे, हे सगळं विसरलं अर्जुन. मी हे युद्ध लढत नाही. कृष्णाने टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने त्याला आठवण करून दिली. याला म्हणतात आत्मग्लानी झालेली आहे, आत्मविस्मृती झालेली आहे ती. म्हणून नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, माझी स्मृती जी गेलेली होती, अर्जुन सांगतो, त्वत्प्रसादान्मय, हे अर्जुना, हे अच्युता, कृष्णा, तुझ्या कृपेमुळे माझा मोह होता तो गेला, आणि माझी स्मृती गेली होती ती आली. हनुमंताला कुणी सांगितलं? जांबुवंताने. तो असा बसलेला आहे, कारण तिकडे लंकट आहे हे कळलं. सीता जाणार कोण लंकेत? हा मधला समूर 100 योजन खूप मोठा समुद्र ओलांडून कोण जाणार? गेला तर परत कोण येणार? अंगद त्यातल्या त्यात पराक्रमी, तो तुम्ही जाऊ शकतो, पण परत येण्याची गॅरंटी नाही. माझं एवढं बळ कमी होईल की मी परत येऊ शकणार नाही. बाकीचे नळनीळ म्हणतात आम्ही इतकं जाऊ, आम्ही तितकं जाऊ, कोणी पलीकडे नाही. आणि हा तर असा बसलेला आहे. मग जांबुवंत त्याला आठवण करून देतो, आणि प्रत्येक आठवणी, अरे तू वायुपुत्र आहेस, हां, तुला अग्नी काही करू शकत नाही, अरे पाणी तुला काही करू शकत नाही, तर काय, असं करत करत तो उभा राहतो. एखादं 7 मजली रॉकेट असतं ना आपण बघतो, तसा तो उभा राहतो, आणि जय श्रीराम म्हणत खाली तो पर्वत करतो. अनेक पर्वत जातात, कारण एक पर्वत गेल्यावर बाजूचे पर्वत पडतात, शिखरं जातात, झाडं पडतात, प्रचंड आपण म्हणतो धुळीचा लोट येतो, आणि हनुमान निघालेला आहे. हे लक्षात ठेवा. एक हनुमानाचं बघितलं, नंतर वज्र त्याला लागलेलं आहे, त्याचा काही प्रभाव नाही. इंद्र सांगतो, माझ्या वज्राचा तुझ्यावर काही प्रभाव होणार नाही, तुझं अंग वज्र होऊन जाईल. वज्र अंग संस्कृतमध्ये, मराठीत बजरंग बली, हे झालं ना, हे त्याचं नाव झालं. अरे वज्रासारखं अंग होईल तुझं. मारुती का? मरुत म्हणजे वारा, हा वाऱ्याचा पुत्र आहे, काल आपण बघितलं, म्हणून त्याला मारुती म्हणायचं. आणखीन त्याची नावं येणार आहे का? आपण नंतर ती नावं बघूया. म्हणून काय, जय हनुमान ज्ञान गुण सागर, अनेक गुण आहेत तुझ्याकडे. जय कपीस, कपी म्हणजे वानर, आणि कपीश वानरांचा श्रेष्ठ. एक लक्षात ठेवा, हनुमान चिरंजीव आहे. आता चिरंजीवित्व आपण जसं म्हणतो ना की यू हॅव बीन प्रमोटेड विथ इफेक्ट फ्रॉम, या तारखेपासून तुम्हाला प्रमोशन, चिरंजीवित्व असं आहे का? विथ इफेक्ट फ्रॉम. कधी विचार केला आहे बाबा? रामाने सांगितलं तू चिरंजीव असेल, त्याच्या आधी हनुमान नव्हता, चिरंजीव नव्हता, असं कुणीतरी ऋषींनी वर दिला आणि तो चिरंजीव झाला? तसं नाही आहे. ऋग्वेदात महाकपी, कपी म्हणजे वानर, महाकपी, वृषाकपी, वृष म्हणजे श्रेष्ठ, हनुमंताचं वर्णन आहे ते. म्हणून म्हणतात ना की हनुमान नाटक नावाचा ग्रंथ आहे, जो रामायणाच्या काळातच लिहिलेला आहे. रामायण एवढाच मोठा आहे, आणि त्याच्यात हनुमंताच्या ज्या लीला सांगितलेल्या आहेत त्या वाचल्या तर हनुमान हा सर्वात सरस रामायणातला शक्तिमान, बुद्धिमान, गतिमान असा तो हनुमान आहे. अगदी लक्षात ठेवा. पुढे जाऊया. जय कपीश तिहू लोक उजा, हे तिन्ही लोक जे आहेत, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, उजागर म्हणजे त्याच्यात प्रकाश तुझ्यामुळे पडतो. तो काल आपण इथे थांबलो होतो एका अर्थाने की श्वास आहे म्हणून सगळं चाललंय घेऊ, आणि श्वास म्हणजे हनुमान. घेतला श्वास, घेतला हनुमान, सोडला श्वास, सोडला हनुमान, पुन्हा घेण्यासाठी. म्हणून जो दीर्घ श्वास घेतो, जो प्राणायाम करतो, श्वासाचं प्राणात रूपांतर, प्राणाचं प्राणशक्तीत रूपांतर, आणि ती प्राणशक्ती माझ्या देहाची शक्ती आहे. आपण नुसतं श्वास घेऊन हे करतो त्याला अर्थ नाही आहे. श्वास प्राण, प्राणशक्ती. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करा, जे पतंजलींनी सांगितले, जे रामदेव बाबांच्या पुस्तकात आहे, परंतु त्यांनी प्रत्यक्ष करताना इकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि बरोबर आहे, कारण आम्ही भक्तीचं कुठे सांगतोय, पण पतंजली भक्ती सांगतो, त्याच्याशिवाय काय योग करणार? तस्य वाचक हा प्रणव,
म्हणजे तुम्ही ज्या परमेश्वराला स्मरून आत्ता प्राणायाम करताय, त्याची प्रार्थना करताय, तर त्याचं वाचक म्हणजे त्याची खूण ओंकार आहे. ज्या वेळेला ओम म्हणता त्यावेळेला तुम्ही परमात्मा त्याला तुम्ही स्मरण करता, हे लक्षात ठेवा पहिल्यांदा. नंतर प्रणिधानात वा तिथपर्यंत पोचायचं नाही, त्या ओमपर्यंत प्रणिधान शरणागती, हे अगदी लक्षात ठेवा. तद जपहा, त्याचा तद जपहा तद अर्थभावनम. आणि काय सांगायचं हो, हे नारद भक्ती सुद्धा तत्, हा तत् म्हणजे तो जो परमेश्वर आहे, तो जो ओम आहे, तो जो परमात्मा आहे, त्याचा जप करा. जप कसा करा? अर्थभावनम, भावार्थानं जप करा. भाव आणि अर्थ, तुम्ही भाव काय याच्यावर घेणार आहात? भावपूर्ण असा तुम्हाला वारकरी दिसेल, त्या वारकऱ्याचा फोटो घेऊ शकाल, पण त्याची भक्ती, त्याचा भाव, त्याचा फोटो घेता येत नाही. एखादा फार विचार करतोय वगैरे, अर्थ करतोय तो विचार, अर्थाचा फोटो नाही घेता येणार, चिंतनाचा फोटो नाही घेता येणार, स्मरणाचा फोटो नाही घेता येणार, इतकं काही श्वसनाचा फोटो घेता येणार नाही. श्वसनाचा पॅटर्न आपल्याला कळेल. हा श्वास, दीर्घ श्वसन आपण म्हणतो, सगळे कुंभक करा, रेचक करा, प्राणायाम करा, हे सगळं करेल, पण ती प्रोसेस आहे ना, ती प्रोसेस आपल्याला कॅमेऱ्यावर घेता येणार नाही. ते महत्त्वाचं आहे. म्हणून हनुमान आहे ना, ते श्वसन जे आहे ते महत्त्वाचं आहे. मुद्दा काय आहे इथे की अंजनी रामदूत अतुलित बलधामा. अतुलित म्हणजे अतुल्य, तुलना करता येणार नाही इतकं बल, इतकं सामर्थ्य आहे. आपल्याला साध्या गोष्टी माहिती आहे ना, गेला पर्वत उचलला आणला, काल बघितलं तर सूर्याला त्यांनी तोंडात ठेवलं, मग केवढं सामर्थ्य असलं पाहिजे त्याच्याकडे. आणखीन त्याच्या सामर्थ्याच्या कथा आपण कालही बघितली आहे की तो पाताळात गेला अहिरावण महिराणाच्या राज्यात, आणि त्यांनी तो मंचक होता तो आतून पोखरून ठेवला, आणि राम बसल्याबरोबर खाली पडला. राम म्हणतो की ही धरा, ही जमीन, ती माझी सासू आहे, सासूला स्पर्श झाल्यानंतर दुसऱ्या स्त्रीशी एकांत कसा करेल? आणि तो पंगरंग पोखरून ठेवला होता हनुमंताने भुंग्याचं रूप घेऊन. हे लक्षात घ्या. भुंग्या म्हणजे गुंगुल, आपण बंबल बी म्हणतो, की जो लाकडाला सुद्धा बुराक करतो. हे लक्षात घ्या. मुद्दा काय माझा की ज्या वेळेला हनुमानाचा आपण विचार करतो, अतुलित बलधामा, धाम म्हणजे हौस. अंजनी सुतपुत्र पवन सुत नामा, दोघांच्या आईवडिलांचं नाव आलेलं आहे. अंजनीचा पुत्र आहे. काल बघितलं, अंजनी बसलेली ती पुंजिक स्थला नावाची अप्सरा आहे, तिला शाप मिळालेला आहे. ती म्हणली मी परत माझ्या पोटी ईश्वराला जन्माला घालेन, आणि त्यासाठी त्या ऋष्यमुख पर्वतावर ओंजळ करून ध्यान करते ओम नमः शिवाय शिवाचं. शिव तिला येऊन सांगतो, अंश रूपानं मी तुझ्या पोटी जन्म घेईन. आणि तो हा हनुमान, म्हणून हनुमानाला आपण महारुद्र म्हणतो. 11 11वा रुद्र त्याला हनुमान म्हणतो. म्हणून हनुमंताच्या उपासनेत 11 मंगळवार किंवा शनिवार, 11 प्रदक्षिणा, 11 वेळा आवर्तनं, हे 11 संख्येला महत्त्व आहे. तो एकादशी असा तो रुद्र आहे. त्याला दोन्ही एकादशी चालतात, शुद्ध आणि वद्य, आणि त्याला दोन्ही एकादशी चालतात, ज्याला आपण स्मार्त आणि वैष्णव, भागवत एकादशी आणि स्मार्त एकादशी, दोन एकादशी आल्या ना, तर पहिल्यांदा स्मार्त असते म्हणजे शैवांची, आणि दुसरी भागवत असते वैष्णवांची. हनुमान दोन्ही आहे की हो. तो रामाचा भक्त आहे म्हणून वैष्णव आहे, आणि मुळात तो शिव आहे ना म्हणून शंकर आहे. म्हणून राम आणि म्हणजे हनुमान म्हणजे शिव आणि वैष्णव यांचं हरिहर मिलन आहे. हरिहराची तुम्हाला मूर्ती करायची आहे ना, हनुमंताची मूर्ती करा. हे दोन महत्त्वाचे संप्रदाय उभे आडवे म्हणतो ना, वैष्णव उभा आणि हा आडवा, शैव आडवा. हनुमान उभा आहे, हनुमान आडवं आहे, कारण वारा आकाशातून सगळीकडे वाहत असतो. काय उभा आणि काय आडवा. म्हणून अंजनी पुत्र, त्याचं एक नाव आहे आंजनेय. दक्षिण भारतात हनुमंताला आंजनेय म्हणतात. आंजनेयाची मंदिरं आहेत. उत्तर भारतात त्याला महावीर विक्रम बजरंगी, त्याला महावीर म्हणतात. महावीराची मंदिरं आहेत. आणि तिकडे हनुमंताच्या उपासनेचा वार मंगळवार आहे, कारण मंगळवारी हनुमंताचा जन्म झालेला आहे. आणि हनुमान सगळ्यांचं मंगल म्हणजे शुभ करतो, म्हणून हनुमंताला तुम्ही मंगळवारी उपासना करा. आपण शनिवारी करतो, त्याची कथा मागे सांगितली होती, पुढे जर उल्लेख आला तर सांगेन. शनिवारी आपण करतो, दोन्ही वार करायला काय हरकत आहे, पण शनिवार हा शनीचा आहे, हे लक्षात ठेवा.
तो हनुमंताचा नाही आहे. पण हनुमंतानी शनीला एवढा त्रास दिलेला आहे की शनीने वर दिलेला आहे की हनुमंता तुझ्या उपासकांच्या वाटेला मी जाणार नाही. म्हणजे त्यांना 7.5 लागली ना तरी ती कागदावर लागेल, प्रत्यक्षात लागणार नाही. आणि प्रत्यक्षात लागली तर तो उगीच तुझ्या देवळात येतो, तेल वाहतो, रुईची माळ घालतो, काही उपयोग नाही आहे. त्याला तू कोण हेच कळलेलं नाही आहे. नाहीतर तुझ्या उपासकांना मी बांधणार नाही, मी बघणार सुद्धा नाही. समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी काय आकाशात शनी वक्री बघतो. कारण शनीचे डोळे, एक डोळा वरती आणि एक डोळा खाली असा आहे. आणि त्यामुळे तो 3 घरात बघतो. 2.5 घरं इकडे, 2.5 वर्ष इकडे, 2.5 वर्ष. कारण तिरळ आहे तो, तिरसो म्हणतो ना आपण, स्क्विंट, तो स्क्विंटाईड आहे. म्हणून तो याही घराला 2.5 वर्ष पिडतो, मधल्या घराला 2.5 वर्ष पिडतो आणि पुढच्या घरालाही 2.5 वर्ष पिडतो. हे लक्षात ठेवा. म्हणून 7.5 झाली. 7.5 तुम्हाला सांगतो, हनुमान घ्या, रामाचं नाम घ्या, हनुमंताची भक्ती करा. 7.5 गेली खड्ड्यात. कसली 7.5 काय? देर आर नो, लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना गुड डेज और बॅड डेज, नाहीच आहेत या जगात. देर आर हार्ड और इझी डे, हार्ड और स्मूथ डेज. काही वेळेला हार्ड डेज आहेत, काही वेळेला स्मूथ आहेत. गुड अँड बॅड कोणी ठरवलं? कारण तुम्हाला म्हणतो या करोनाच्या काळात लक्षाधीश अनेक मंडळी झालेली आहेत. ब्लॅक मार्केटिंग करून, इंजेक्शनचं काय, या सगळं करून झालेलं आहे. कोण सांगितलं करोना वॉज बॅड फॉर देम? अरे 7 पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती त्यांनी मिळवली करोनाच्या काळात. गुड आणि बॅड टाईम्सवर शिक्का मारू नका. टाईम हा जो काळ आहे तो तुम्हाला अनुकूल आहे किंवा प्रतिकूल आहे तुम्हाला. पण तुम्ही जर हनुमंताचे भक्त असाल तर कुठलाही अनुकूल काल नाही, कुठलाही प्रतिकूल काल नाही. पुढे बघूया, आपण जाऊया. पवनसुत काल बघितलं. महावीर आत्ता सांगितलं, उत्तर भारतात त्याला महावीर म्हणतात. विक्रम बजरंगी, हनुमंताचे विक्रम किती येतो? एक उड्डाण करणं हा विक्रम आहे. नंतर तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला तो गेला रावणाच्या दरबारात, राजसभा म्हणतात, दरबार हा संस्कृत शब्द नाही, राजसभेत गेला, त्यावेळेला अपमान केला की लंकेश की सभा में आये हो ये मरकट, हे माकडा, तो लंकेश रावणाच्या सभेत आलेला आहे, नीट वाघ. त्यावेळेला विभीषण सांगतो हा दूत आहे, रामदूत हनुमान. हे महत्त्वाचं आहे. एवढा पराक्रमी असून त्याला विचारलं तू आहेस कोण? तर मी रामाचा दूत आहे. तो कधीच सांगत नाही मी हनुमान आहे, मी पराक्रमी आहे. कधी त्याचा बायोडेटा ठरलेला आहे, मी रामदास आहे, मी रामसेवक आहे, मी रामदूत आहे. राम महत्त्वाचा आहे. आणि मी दूत जर एवढं नुकसान करतो लंकेचं, तर माझा स्वामी जर आला तर काय होईल? तो विचार करून सोडून दे. विभीषण म्हणतो त्याला सत्कार केला पाहिजे. निदान तुझं जेवढं आसन आहे तेवढं आसन त्याला दिलं पाहिजे. तू बसलायस वरती आणि त्याला खाली उभं केलंयस आणि त्याला मरकट वगैरे म्हणतोस, हे बरोबर नाही आहे. मग हनुमान तो त्याचा आपण भिभरूपीमध्ये म्हणतो ना की वज्रपुच्छे करू शके ब्रह्मांडा भोवते वेडे. ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांडाला संपूर्ण आपण पुच्छ म्हणजे शेपटाने तो वळसा घालू शकतो. म्हणजे तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक नाही का झाला? अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्या शेपटीच्या विळख्यात आहेत असा अर्थ आहे. मग तो आपली शेपटी वाढवत वाढवत, रावण इथे बसलाय तर हा इथे बसतो. रावण म्हणतो काय पराक्रम आहे, तो वळसे वळसे घालून शेपटी एवढं उंच आसन करतो ना आणि तिथे तो बसतो. म्हणजे रावण वॉज लुकिंग डाऊन अपॉन हिम, नाऊ हनुमान हॅज स्टार्टेड लुकिंग डाऊन अपॉन रावण. तरी हा मूर्ख शिकला नाही. आणि मग सगळा संवाद झालेला आहे. पुढे बघूया. तो महावीर विक्रम बजरंगे, बजरंगाचा अर्थ आत्ता सांगितला. कुमती निवार सुमती के संगी, माझी दुष्ट बुद्धी आहे ते दूर कर, आणि सुमती म्हणजे चांगली बुद्धी मला दे. चांगली बुद्धी म्हणजे चांगली विचार करण्याची शक्ती. आता चांगली बुद्धीने चांगला व्यापार करून इतरांना चांगलं फसवून चांगले पैसे मिळवणं ही चांगली बुद्धी नाही हो. चांगल्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणतात आणि शुद्ध बुद्धी म्हणतात. समर्थाने एकेका ओळीत संपूर्ण मनाच्या श्लोकांचं सार सांगितलेलं आहे की देहे बुद्धी ते आपण सांगितलं आत्मबुद्धी करावी. हे देहावर किती प्रेम करणार हो, देहावर किती खर्च करतो आपण. आतल्या गोष्टींवर आपण कमी खर्च करतो, मनावर आपण कमी खर्च करतो. मनासाठी पैशाचा खर्च तेव्हा येतो ज्यावेळेला मन आजारी पडतं. आजारी पडू नये म्हणून मनाला जे मौन पाहिजे, मनाला जे मनन पाहिजे, मनाला जे ध्यान पाहिजे, मनाला जे श्रवण पाहिजे, वाचन पाहिजे, तेच करत नाही आपण. नाम घेत नाही. हे आपण म्हणजे शक्ती आणि वेळ सुद्धा देत नाही. पैसा सोडाच, मनाला देत नाही, बुद्धी.
बुद्धीचं तेच आहे, आपण वाचन करत नाही, चिंतन करत नाही, चर्चा करत नाही, विचार मंथन करत नाही. बुद्धीवर मी काय खर्च करतो? नाही आहे. सगळे खर्च आहेत. शॅम्पू म्हणजे हे केस आले, हेल्मेट, ही कट्टी आली, त्याच्यावर खर्च आहे. सगळं बाहेरचा आस्पेक्ट. इथे सावध राहूया, आपण आत जायला शिकूया. आणि आत जाताना साधन नाही, पैसा नाही, काही नाही, खरं शक्तीही लागत नाही. मी क्यूमध्ये उभा आहे आणि शांतपणे श्रीराम जयराम जय जयराम म्हणतोय. इतका आनंदात आहे. तुम्ही ज्यावेळेला पंढरपूरच्या वारीला उभं असता त्यावेळेला 2 मित्र असतील, काही गर्दी नाही, हे दोघंजणं गर्दी करीत वाढवली नाही, +2 काय गर्दी, काय लोकसंख्या वाढली आहे. आणि म्हणून सगळा भ्रष्टाचार झाले, काही अर्थ नाही आपल्या भारतात. पांडुरंगाच्या दर्शनाला उभे आहेत आणि त्यांच्या पुढे आणि मागे एक वारकरी आहे, तो धन्य विठ्ठल विठ्ठल, आणि मागे एक बाई आहे जिने डोक्यावर तुळस घेतलेली आहे आणि ती धुंद झालेली आहे. पाय तिचा जरी लागला ह्याला तरी म्हणतात नमस्कार करा दादा, चुकून पाय लागला. पुढचा वारकरी जानबा तुकाराम म्हणताना त्याचा पाय लागला, चुकून दादा, ते धुंद झालेले आहेत, त्यांना समाधी लागलेली आहे अर्थी. आणि हा सावध आहे, ते नुसते तेच करतात, त्यांना कळत नाही विठ्ठल म्हणजे काय आहे. विठ्ठलाच्या भक्तीत नामात मस्त व्हायला पाहिजे, मत्त व्हायला पाहिजे, उन्मत्त व्हायला पाहिजे, असे नारदांचे शब्द आहेत. मस्त शब्द नारदांनी वापरला नाही, कारण तो संस्कृत नाही आहे. पण मस्त होऊन आम्ही कीर्तनाचे रंगी नाचू, हे अलीकडच्या काळातल्या संतांनी वगैरे म्हणलेलं आहे आपल्याला. पण इथे लक्षात ठेवा, महावीर बिकर कुमती निवार सुमती कंचन बरण. कंचन म्हणजे सोनं. हनुमंताची जी लव आहे ना ती सोन्यासारखी आहे. एक प्रसंग सांगता येण्यासारखा आहे. विवेकानंद काय झाला, काल एकाने सुंदर वाक्य सांगितलं, खूप सांगितलं, आमचा धर्माच्या कन्व्हर्शनवर विश्वासच नाही आहे, आम्ही खरं कन्व्हर्शन करतो, नरेंद्रचा विवेकानंद बनवतो. काय सुंदर आहे, हे खरं आहे. नरेंद्रनाथ दत्त साधा, त्याला विवेकानंद बनवतो आम्ही, आणि त्याच्यासाठी गुरुची शक्ती आम्ही वापरतो. रामकृष्ण परमहंस हे कन्व्हर्शन आहे. मग कितीतरी आपल्याला उदाहरणं देता येतील. वाल्याचा वाल्मिकी हे कन्व्हर्शन नाही का? हे कन्व्हर्शन आहे का? हिंदूचा मुसलमान, मुसलमानाचा हिंदू, त्याचा ख्रिश्चन. विवेकानंदांच्या प्रभावी भाषण ऐकल्यानंतर अनेक जण त्यांच्याकडे जायचे, आय एम अ मुस्लिम, आय वॉन्ट टू बी अ हिंदू, आय एम अ कॅथलिक, आय वॉन्ट टू बी अ हिंदू. केवढी संधी होती कन्व्हर्शनला, त्यांनी उत्तर दिलं. ते कायम लक्षात ठेवा, कन्व्हर्शनला प्रति कन्व्हर्शन वगैरे ही उत्तर नाही आहेत. आपण फार वरच्या पातळीवरून विचार करतोय, पण वरच्या पातळीवरून विचार करताना आचार आपला जो घसरला होता तो हळूहळू राग, आपलं जे सामर्थ्य कमी झालं होतं, हळूहळू आपण सामर्थ्यवान सत्ता बनायला लागलेलो. सत्ता असू दे, मी सांगतो ते लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण विचार करतो, आपल्या बुद्धीचा विचार करतो, निर्णय शक्तींचा विचार करतो. आता इथे काय सांगितलेलं आहे की कंचन बरण. विवेकानंद प्रश्न विचारायचे, आणि मी तुम्हाला मुलांना नेहमी सांगतो, प्रश्न विचारणारी मुलं आम्ही आमच्या शाळेत तयार केली. ते आमच्या शाळेचं सगळ्यात मोठं यश आहे. ते 100% रिझल्ट्स अँड स्टेट रँक्स मला बिलकुल महत्त्व नाही आहे. प्रश्न विचारणारी मुलं तयार केली. एक प्रश्न सांगू का सर? त्या दिवशी सोलर इक्लिप्स होतं ना, बरोबर? सोलर एक्लिप्स अमावस्येला लागतं. हनुमंताचा जन्म पौर्णिमेचा आहे. मग हनुमंत पाळण्यात जन्मला आणि उडाला आणि तो 15 दिवसांचा असला पाहिजे. खरं आहे ना ते? आणि त्यावेळेला कळलं की अमावस्येला आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण. अमावस्येला चंद्रग्रहण काय? अमावस्येला चंद्र नसतोच. चंद्रग्रहणं पौर्णिमेला लागतात, सूर्यग्रहणं अमावस्येला लागतात. आणि सूर्याला ग्रहण लागत असताना हा त्याचा ग्रास घ्यायला गेलेला आहे, फळ खायला गेलेला आहे. त्याचा जन्म आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा. चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे अमावस्येला, म्हणजे हनुमान 15 दिवसाचा असला पाहिजे. त्या मुलाला सांगितलं, अरे जन्माला काय 15 नाही, ते पटलं, 15 दिवसाचं म्हणजे पोरच आहे ना ते, पण जन्माला आणि गेला असं सांगू नका. हां, हे म्हणून मुद्दा. अहो किती तुम्हाला सांगू, मुलं एवढी द्या. लाईव्ह वायर्स, लाईव्ह वायर म्हणजे चित्र आणूया डोळ्यासमोर की एका बाजूने त्याला करंट सोडलेलं आणि दुसरीकडे कनेक्शन नाही, आणि तो प्रचंड करंट त्या वायर नुसती आपटत राहते, नाचत राहते. मुलाला हात धरला ते पाय हलवतं, हात पाय धरले ते मान हलवतं. लाईव्ह वायर्स आहेत. आणि म्हणतात माझा मुलगा हायपर आहे. मुलांनी हायपर काय, आजोबांनी हायपर व्हायचं? मुलांनी ॲक्टिव्ह असलंच पाहिजे, मुलांनी प्रश्न विचारले पाहिजे. जिवंतपणाचं लक्षण आहे. पुढे तुम्हाला अनेक उदाहरणं देईन, रामायणातलीच देतो ना, हे सांगताना सुद्धा मुलांनी प्रश्न विचारलेले आहेत. कंचन बरण हे विवेकानंद कीर्तनाला गेलेले आहेत. विवेकानंद चांगले नृत्य करायच्या कीर्तनात. इथे मंगेशीला त्यांनी केलेलं आहे. अत्यंत चांगले पेटी वाजवायचे, अत्यंत गोड आवाजात भजनं म्हणायचे.
आणि इकडे ज्या वेळेला मडगावला आलेले आहेत त्यावेळेला खापरू मामांनी ज्या वेळेला त्या चामड्यातून बोल काढलेलं तबल्याच्या याने उलटा ठेवून लाकडातून बोल काढलेले आणि फार सुंदर आहे. अरे चामड्यातून बोल कसे काढलेत तुम्ही? नाही, चामडं मेलेलं आहे ना, मी लाकडातून बघ. नाही, चामडं कधीतरी तो प्राणी जिवंत होता ना, मग हे लाकूड कधीतरी ते झाड होतं ना जिवंत. अहो सगळीकडे चैतन्य भरलेलं आहे. त्यावेळेला खापरू मामांनी साष्टांग नमस्कार घातला की मला लय भास्कर वगैरे म्हणत असतील पण तुम्ही चमत्कार आहे. नाही म्हणाले कशातूनही. तुम्ही जर मदुराईला वगैरे गेलात तर अगदी खांब ग्रॅनाईट वगैरे सारखे दगडाचे खांब आहेत पण त्यातून सा रे ग म प द नि निघतं ना. तुम्ही जाऊन बघा ना तिथे किंवा गुगलवर बघा की त्यातून सगळे संगीताचे स्वर येतात दगडातून. अहो कशातून निघत नाही. चैतन्य नाही आहेत कशात, शक्ती नाही आहेत कशात आणि जीव नाही आहेत कशात. सजीव आणि निर्जीव आहे ना हे मुलांना समजून देण्यासारखे आहे. मुलांनी एक प्रश्न विचारला आहे, सर प्लांट्स आर लिव्हिंग, बरोबर, प्लांट्सना मुलं होतात मग ते व्हेज कसे? तेही नॉन व्हेज आहेत. अंड व्हेज नाही, नॉन व्हेज. गाईचं दूध शरीरातून काढलेलं आहे. हल्ली तर व्हेग जसे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियनचं व्हेग, आय एम व्हेगन. व्हेगन म्हणजे कुठलाही मिल्क प्रॉडक्ट खात नाही कारण शरीरातला एक्स्ट्रॅक्ट आहे तो गाईच्या, म्हणजे तो सुद्धा नॉन व्हेज आहे. व्हीगन म्हणजे दूध नाही, तूप नाही, चीज नाही, पनीर नाही, काही खायचं नाही. व्हीगन म्हणजे कांदा लसूण नाहीच, उघडच आहे. नॉनव्हेज तर नक्कीच नाही आहे. हे व्हीगन संप्रदाय सध्या वाढायला लागलेला आहे. ते सांगतात आय एम अ व्हीगन. याचा अर्थ लक्षात ठेवा. मुद्दा काय आहे की मुलं प्रश्न विचारतात की तुम्ही हे खात नाही, ते खात नाही, ते खात नाही, तुम्ही तांदूळ खात नाही, साबुदाणा खाता, दोन्ही स्टार्चच नाही का? या मुलं काय उत्तर देणार होतो? दोन्ही स्टार्च आणि धगधगीत स्टार्च म्हणजे साबुदाणा. तांदूळ परवडला, साबुदाणा 15 दिवस खाऊन शुगरवर गेली नाही तर काय पाहिजे? स्टार्च आहे तो. मुलं प्रश्न विचारतात कारण मुलं विचार करत ऐकतात. आपण आता विचार करत ऐकू यापुढे. महावीर विक्रम बजरंगी कुमते निवार सुमती कंचन बरन. मी तुम्हाला विवेकानंदांची गोष्ट सांगतो. कीर्तनाला गेले आणि कीर्तनकार म्हणाला हनुमान चिरंजीव आहे. हनुमान म्हणजे जरी डिव्हाइन मंकी असला तरी मंकीच आहे ना. चिरंजीव म्हणजे काय? त्याला अर्थ कळला नाही. नरेंद्र शाळेत जाणारा मुलगा होता. त्याने चिरंजीव म्हणजे तो कधी मरत नाही. चिरंतन जीव जो जगतो तो म्हणजे आज हनुमान असला पाहिजे, हो की नाही? चिरंजीव आज हनुमान असला पाहिजे. कॉमन सेन्स. तुम्ही बघितलंय ह्याला कीर्तनकार काय उत्तर देणार सांगा बरं? मला हनुमान बघायचा आहे, हनुमान चिरंजीव आहे, हनुमान आजही जिवंत आहे, मला हनुमान बघायचं असेल तर मी काय करू? आता त्याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे कारण कीर्तनकाराला हा सोडणार नाही आहे उत्तर. तर ते म्हणाले आपल्याकडे बागा आहेत, त्या बागा फळांच्या आहेत, विशेषतः केळ्यांच्या बागा आहेत. तिथे कळपच्या कळप येतात माकडांचे, वानरांचे. त्याच्यात जो प्रचंड असेल, सोनेरी असेल, सुंदर असेल, लीडर असेल त्या ग्रुपचा, त्या कळपाचा, तो हनुमान. त्याला दर्शन कर. इथे नरेंद्र थांबला नाही हो. दुसऱ्या दिवशी शाळेतून जाताना आपली स्कूल बॅग मित्रांबरोबर घरी पाठवतो आणि सांगतो की आईला सांग की हनुमानाचं दर्शन घेऊनच मी घरी. दिवसभर थांबतो. अनेक वानरं येतात. कीर्तनकारांनी सांगितलेलं ते मोठं, ते कंचन बरण म्हणजे सोन्याच्या रंगाचं, सोनेरी लव असलेलं असं माकडं दिसतच नाही. भूक लागली संध्याकाळी घरी जातो. पण ही जी क्वेस्ट फॉर नॉलेज आहे ना, क्वेस्ट म्हणजे तहान आहे. मला जिज्ञासा आहे, कुतूहल आहे, मी मिळवणार ते ज्ञान, हे महत्त्वाचं आहे हो. हनुमान त्याचं प्रतीक आहे अशा लोकांचं. पुढे काय सांगितले बघा. कंचन बरण बिराज, विराज विराजमान झालेला, सुबेश म्हणजे सुवेश, चांगले कपडे घातलेले आहेत. हनुमंताचे कपडे म्हणजे काय? फक्त कौपी नसते त्याची, फक्त लंगोटी आहे ना. काय व्यक्तिमत्व आहे त्याचं. आपण सुपरमॅन करताना हनुमंताची लंगोटी बाहेरून घालायला सुरुवात केली, माहीत आहे ना. सुपरमॅनची कुठलंही चित्र बघा ना, बाहेरून त्याने घातलेली असती ती हनुमंताची ती लंगोटी म्हणजे कौपीन सारखं आहे ते. अहो वज्र कौपीन आहे ते. हनुमंता इतकं धगधगीत ब्रह्मनी, आपण म्हणतो ब्रह्मचर्य दुसऱ्या कोणाचंही नाही आहे. आणि ह्याला माहीत आहे आपण ब्रह्मचारी आहोत. आजन्म लहानपणापासून आपण ब्रह्मचारी आहोत. मग एकदा काय सीतेचा शोध घेताना त्याला वाटलं की रात्री आपण शोध घ्यायला आलो आहे कारण दिवसा लोक आपल्याला बघतील म्हणून. आणि इकडे सगळ्या दारू पिऊन आडव्या तडव्या अस्ताव्यस्त, वस्त्र नाही आहेत, अशा राक्षसी त्या स्त्रिया पडलेल्या आहेत. आणि त्यांचं मी काय बघतोय? माझं ब्रह्मचर्य स्खलन नाही का झालं, पतन नाही का झालं माझ्या ब्रह्मचर्याचं? मी हे काय करतोय? या सगळ्या अस्ताव्यस्त पडलेल्या स्त्रियांना बघतोय. मग तो स्वतःला मारतो. मला ते वर्णन खूप आवडतं. मारतो, वेडाच आहेस.
सीतेचा शोध स्त्रियांच्यात घ्यायचा नाही, काही दादल्यांच्यात घ्यायचा. सीतेचा शोध स्त्रियांच्यातच घेतला पाहिजे. अरे ही अशी पडलेली आहे, ती सीता असणंच शक्य नाही, ही त्याच्या पतीच्या कवेत बसलेली ही असणंच शक्य नाही, असं करत एलिमिनेट करत तो जातो. संपूर्ण रात्रभर अनेक स्त्रिया बघतो, ही सीता नाही, ही सीता नाही, ही सीता नाही, त्याचा शोध चालू आहे. मग सकाळी बघतो तर काय, सगळीकडून धूर येतो, यज्ञाचा धूर. म्हणे इतक्या पहाटे यज्ञ कुणाच्या? रावणाच्या लंकेत. आणि बघितलं तर विष्णवे नमः, रामचंद्राय नमः, रामाचा जप कोण करतंय, विष्णूचा जप कोण करतंय. जरा उजळलं आकाश की बघितलं तर सगळीकडे तुळशीची बन आहेत. मराठीत आपण भांगेत तुळस म्हणतो ना, भांग म्हणजे नशा आणणार आहे, पण तुळस हे पवित्र आहे. तसं संपूर्ण लंका आहे, त्याच्या मध्यभागी 4 महाल आहेत आणि मध्ये एक महाल आहे, मधला महाल विभीषणाचा, 4 महाल त्याच्या सहकार्यांचे. सगळे विष्णूचे भक्त आहेत, सगळे रामाचे भक्त आहेत. मग म्हणाले ह्याला परिचय करून घ्यायला पाहिजे. इतक्यात तो बाहेर येतो सीतेचं दर्शन करण्यासाठी. मग मी तुम्हाला काल जो प्रसंग सांगितला तो घडतो. अरे हा इथून बाहेर येतोय, हा नाम घेत होता आत्ता, हा यज्ञ करणार आहे, ह्याला विचारूया सीता कुठे आहे. म्हणून तो जातो. त्यावेळेला तू कोण विचारल्यानंतर तो म्हणतो मी रामाचा दूत आहे. रामाचा दूत म्हणल्यानंतर तो नमस्कार करतो. तू का नमस्कार केला? माझ्या पित्याचं दर्शन तू घेतलेलं आहेस. राम माझा पिता कोण सांगतो? विभीषण. त्यावेळेला मग तू इतक्या सकाळी कुठे निघालायस? मी सीतेचं. तो साष्टांग नमस्कार घालतो ना हनुमान, कारण तू माझ्या मातेचं दर्शन घ्यायला निघालेलं आहे. रोज तू सीतेचं दर्शन घेतोस, मी अजून सीतेला बघितलेलं नाही आहे. गंमत बघा, हे प्रसंग आहेत छोटे छोटे, पण हनुमंताचं चरित्र दिसतं. म्हणून कानन कुंडल, कानात त्याच्या कुंडल आहेत, आणि कुंचित केस, कुरळे असे केस आहेत त्याचे कुंचित. हात वज्र, हातात वज्र आहे, हे वर्णन केलेलं आहे. मग वज्र म्हणजे त्याला कशाची गरज आहे? ज्यावेळेला त्याला नागपाशाने बांधतो ना इंद्रजित, त्यावेळेला तो बांधला जातो आणि सांगतो हे नागा, हे पाशा, काय तुझं माझ्यावर बंधन नाही आहे, पण मी बांधला जातो कारण त्यानिमित्ताने माझी सगळ्या नगरातून, हा जो आपल्याला वाटत होता ना माकड, आम्ही त्याला बांधलं. नगरातून मिरवणूक करतील आणि कुठे सैनिक आहेत, कुठे हे आहेत, हे सगळं हेरगिरी मला करता येईल आणि शेवटी रावणासमोर हजर केलं जाईल. आणि झालं तसंच. काय बुद्धिमान आहे लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी स्वतःला बांधून घेतलेला आहे. नाहीतर ब्रह्मास्त्र काय, नागपाश काय, कशाने बांधला जाणार होता तो? नाहीच. हात वज्र और ध्वजा विराजे. दुसऱ्या हातात काय? ध्वजा. रामाच्या नामाची पताका आहे ध्वजा. पुढे कांदे मुंज जनेऊ साजे. तुलसीदास आहेत ना, हे हा मुंज झालेले आहे. आणि इकडे जानवं आहे, हे तुलसीदासाला दिसलेलं हनुमंताचं रूप आहे. इतर ठिकाणी हनुमंताला काही जानवं घातलेलं वगैरे असं नसतं, पण कधी कधी तो श्रीराम असा हातात चिपळ्या घेऊन बसतोय वगैरे आपण बघितलेलं असतं. मध्यंतरी एक फोटो जो गुगलवर तुम्हाला बघायला मिळेल, एक सर्क्युलेट झाला होता. आणि असे फोटो अजूनमधून होत असतात की आपले सैनिक तिकडे हिमालयात जात असताना, त्याच्याबरोबर ही कथा आली आहे, ते जात असताना एका गेले कुठे गुहेत, तो ह्या हनुमान बसलेला आहे. इकडे सगळे ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथ वाचनात तो एवढा झालेला आहे. हनुमंताचं दर्शन त्या सगळ्या जवानांनी घेतलं, हनुमंताचा जय जयकार केला. हनुमंतांनी त्याच्याकडे शांतपणे बघितलं. पुन्हा त्या सैनिकांना काही ती गुहा सापडली नाही, पण एका सैनिकाने मोबाईलवर त्याचा फोटो घेतला. तो फोटो त्या हनुमंताचा फोटो म्हणून त्यांनी प्रकाशित केला, सगळीकडे पाठवला. सगळ्यांच्या तुमच्या मागे ही गोष्ट मागची आहे, पण तुम्हाला गुगलवर दिसेल. तो असं वाचायला वगैरे बसलेला आहे. खोटं आहे ते. कारण काय की गीता प्रेसची पुस्तकं येतात. ही गीता प्रेसची गीता, गीता प्रेसचं रामायण, गीता प्रेसचं रामचरित मानस, हे ग्रंथ वाचायला बसा. नौटंकी आहे ती. असे कधी विश्वास ठेवू नको. हे असे देहात आलेले देव आहेत ना, नाही. ते तत्व आहे, ती शक्ती आहे आणि ते चैतन्य आहे. 3 शब्द लक्षात ठेवा. ते तत्व आहे, त्याचा फोटो करता येणार नाही. ती शक्ती आहे, ती दिसणार नाही. आणि ते चैतन्य आहे, त्याला स्पर्श करता येणार नाही. पण हे सगळं जग ते चालवतं आहे. तुम्ही त्याला सद्गुरू म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांडाचं म्हणा, पण ते चैतन्य आहे. इट इज स्पिरिट. यू कॅनॉट टच इट, यू कॅन एक्सपिरियन्स इट. अनुभव मात्र घेता येईल. पुढे बघूया ना आपण. हात वज्र, कांदे मुंज, मुंज केलेलं, जनेऊ म्हणजे जानवं, असं खांद्यावर जानवत आलेलं आहे. शंकर सुवन, इथे मात्र ती गोष्ट सांगितली पाहिजे. शंकर सुवन, सुवन म्हणजे पुत्र. शंकराचा पुत्र आहे किंवा शंकराचा अंश आहे. आत्ता सांगितलं ना, अंजनी बसलेली आहे आणि तो शंकराचं ते पडतो. हनुमंताच्या जन्माच्या कितीतरी कथा आहेत. सगळ्यात चांगली कथा सांगतो, कारण मग पुढे समजायला सोपं जाईल. ही याच्यात आलेली कथा नाही आहे. ज्या वेळेला
अमृतमंथन होत होतं. शेवटी अमृताचा कुंभ घेऊन धन्वंतरी निघाला. तो राक्षसाने घेतला काढून आणि देवांना लक्षात आलं की अरे एवढं अमृत मंथन केलं, राक्षसांना अमृताची गरज नाही, कारण त्यांच्याकडे शुक्राचार्य आहेत, त्यांच्याकडे संजीवन मंत्र आहे. राक्षस मेले की शुक्राचार्य मंत्र म्हणायचे, राक्षसांचं सैन्य आहे तेवढंच. आणि ह्यांचा जो कुंभ होता अमृताचा तो समुद्रात पडला होता, म्हणून ते अमृत मंथन करून तो अमृताचा कुंभ काढायचा होता. त्याची गोष्ट नंतर कधीतरी. तो काढताना अमृत खाली सांडायला लागलं. त्यावेळेला आता अमृताचा कुंभ जर खाली पडला तर एवढं मंथन करून परत देव मरायला लागले होते, देवांचं अमृत नव्हतंच. अशा वेळेला विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला. अत्यंत मोहक स्त्री, पहिल्यांदा तिचं हास्य, नंतर तिचं रूप, नंतर नूपुरांचा आवाज, सुंदर आपण म्हणतो ना लचकत मुरडत चालणं बघायलाच लागले. देव प्रेमात पडले. शेवटी कुठला तरी देव म्हणते विष्णू आहे, प्रेम करून खालीच्या. ही स्त्री नाही आहे, हा विष्णूचा स्त्री अवतार आहे. पण राक्षस हे झाले. आणि नंतर तिने सांगितलं, आता ह्याच्यासाठी मी गोष्ट सांगत नाही आहे, शंकरांनी का हनुमंताचा अवतार घेतला, हनुमान म्हणून शंकरांनी जन्म का घेतला, त्याचीही कथा आहे. तर त्यावेळेला शंकर आणि पार्वती बघतायत ना, कारण त्यांना इंटरेस्ट आहे. हलाहल त्याईल आहे. आपण देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलहल जे उठले, ते तो असुरपणे प्राशन केले. नीलकंठे रोज म्हणतो आपण आरती, विचार करत नाही. हे जे हलाहल निघालं, पहिलं रत्न 14 रत्न निघालेले आहेत, शेवटी अमृत निघालेलं आहे, मध्ये मदिरा म्हणजे दारू निघालेले आहे, आणि पहिल्यांदा विष निघालेलं आहे. ते विष शंकराने प्यायल्यामुळे त्याचा कंठ निळा झाला. मग आता पुढे काय निघतंय, पुढे का निघतंय, कैलासावरून बघत होते, समुद्र दिसत होता. अशा वेळेला ती मोहिनी आली आणि मोहिनीने मोहक करून नृत्य केलं. आता हे 2 कलश आहेत ना, एकात मदिरा आहे, दारू आहे, एकात अमृत आहे, तुम्ही बसा, देव इकडे बसतील, इकडे बसतील. तिने सगळीची व्यवस्था केली. वरून हिमालयावरून कैलासावरून शंकर हे सगळं बघतोय आणि पार्वतीला दाखवतोय. पार्वती म्हणते बघा सगळे देव, देवाकडे काय बघताय, मोहिनीकडे बघ. शंकर सांगतोय अरे मोहिनी काय सुंदर आहे, मोहिनीची हालचाल काय मोहक आहे. आणि तिने केलं काय, याच्यात मदिरा आहे, याच्यात. आता मी नृत्य करायला लागली अत्यंत वेगात, स्वतःभोवती गिरक्या घेत असताना या खांद्यावर या खांद्या, म्हणजे कधी इकडे मदिरा, कधी इकडे अमृत, कधी इकडे अमृत, कधी इकडे मदिरा. कोणाला कळलंच नाही कुठल्या त्या कुंभात काय आहे ते. हे इकडे दारू वाढायला सुरुवात केली, सुरा ज्याला म्हणतात ते, असुराना सुरा. आणि इकडे अमृत वाढायला सुरुवात केली. देव मिटक्या मारत खात आहेत आणि हे मदहोश होऊन बेहोश होऊन पित आहेत. हे त्या शेवटी बसलेल्या राहूच्या लक्षात आलं आणि राहूने अचानक पार्टी बदलली. राक्षस पार्टीकडून देवांच्या पार्टीकडे आला. मोहिनीला त्याच्या पानात थोडंसं अमृत घालावंच लागलं, कारण तोपर्यंत तिथे पोचलेली होती. तो अमृत खाल्लं. आता तुम्हाला सांगितलं, घशातून आत गेलं, कळलं की हा राक्षस आहे. म्हणून त्यावेळेला त्यांनी विष्णूचा अवतार घेतला. सुदर्शन चक्राने राहूला मारलं. म्हणजे आत्ता सांगितलं ते मस्तक आणि दड. समर्थाने उदाहरण दिलेलं आहे, अमृतसुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. हा अमृताने अमर झाला. ते काही जीवन आहे? तोंड आहे पण पोट नाही, पोट आहे पण तोंड नाही, हे काही जीवन आहे? ते चित्र तरी कसं दिसतं विचित्र. अमृतामुळे अशी अवस्था झालेली आहे. म्हणून अमृत म्हणजे सगळंच चांगलं असं समजू नका, असं समर्थ सांगतात. मुद्दा काय आहे, शंकर बघतो त्या. आता पार्वती म्हणते आता कळलं ना तो विष्णू होता, नाही नाही मला मोहिनी पाहिजे. शंकर ज्या वेळेला म्हणतात ना, आपण पुढे बघणार आहोत की त्यांनी मदनाला जाळलेलं आहे. हो, आपण होळी परवा साजरी केली, त्याची ती कथा आहे. मदन म्हणजे सुंदर आणि रती म्हणजे सुंदर स्त्री, सुंदर पुरुष आणि सुंदर स्त्री. त्यांना कामगिरी दिली होती. फक्त थोडक्यात सांगतो की शंकर ध्यानस्थ बसलेला आहे कैलासावर, पार्वती तपश्चर्या करते पायथ्याशी, आणि ते दोघंजण एक आल्याशिवाय, त्यांना मुलगाच आल्याशिवाय तारकासूर मारला जाणार नाही आहे. शंकर ध्यानस्थ आहे. शंकराचं ध्यान भंग केलं पाहिजे. आणि शंकराचं ध्यान भंग करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण, मृत्यूला आमंत्रण. त्यामुळे तयार नाही आहे. मग इंद्र म्हणतो मी तुला मारतो. मग सगळीकडे हाच डायलॉग आहे. मारीच हेच म्हणतात, रावणा तुझ्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मरणं चांगलं नाही का? तेव्हा तुझ्या भोगवासी इंद्रा, तुझ्याकडून मरण्याऐवजी मी शंकराकडून मरणं पसंत करतो. म्हणून ते येतात, शंकराचं ध्यान भग्न करतात. तो पहिल्यांदा सांगतो की नुपूर वाजवते कानातून, कानातून शंकराचं ध्यान भंग होत नाही. नंतर सगळीकडे वसंत निर्माण करतात, सुंदर सुवास, नाकातून त्याचं मन बाहेर जात नाही, त्याचं ध्यान कायम राहतं शंकराचं. आणि मग त्याच्या भोवती फिरत नृत्य म्हणत ती गाते.
म्हणजे आपल्या भोवती कोणीतरी गात आहे, त्या अस्तित्वाचा सुद्धा शंकरावर परिणाम होत नाही. आता एकच गोष्ट राहिली ते म्हणजे स्पर्श. म्हणून तो मदन बाण तयार करतो आणि तो मारतो. तो छातीला लागल्याबरोबर हा डोळे उघडतो. तो समोर धनुष्य बाण घेऊन वाचलेला मदन, तो तिसरा डोळा उघडून योगाग्नीने मदनाला जाळून टाकतो. ती होळी. त्यावेळेला काय करायचं, मदन हा काम म्हणतात त्याला, कामदेव. कामना म्हणजे डिझायर्स, सगळ्या अतिरेकी ज्या आपल्या इच्छा आहेत ना त्या जाळा, त्याला होळी म्हणतात. शंकरांनी त्याला कामारी म्हणलेलं आहे. कामदेव जो आहे त्याला मारलेला आहे. शंकरांनी सगळ्या कामवासना, कामना याच्यावर विजय मिळवलेला आहे. आणि आता मोहिनीच्या प्रेमात तो का पडला. पुढे काहीतरी घडणार आहे. कुठलीही घटना अशी नाही हो की ज्याला पुढे काहीतरी घडणार नसतं. अंतिम घटना या जगात काही नाही आहे. सगळं नष्ट होईल तरीसुद्धा पुन्हा निर्माण होण्याचंच आहे. ज्यावेळेला आपण म्हणतो महालय, भाद्रपदाचा दुसरा पंधरवडा आणि सर्व पितरी अमावस्या, सगळंच नष्ट होणार का. लगेच नवरात्र सुरू होतं, लगेच दीप पूजा सुरू होते. त्याला गर्भदीप म्हणतात ना, त्याच्या भोवतीच आहे. आपण त्याला गरबा डान्स करून टाकलेला आहे. त्याला गरबा म्हणजे त्या दीपाच्या गर्भा म्हणजे मध्ये असलेली ज्योत, ती ज्योत देवीची शक्ती आहे. त्यातून ते सगळं निर्माण करणार आहे. हे सगळं तुमचा झाला ना. आपण त्याला महालय म्हणतो ना, महाळ, कोकणीत महाळ म्हणतो, महालय सगळे गेलेले आहेत. पुन्हा निर्माण केलं पाहिजे म्हणून ते नवरात्र आहे. आणि असं करत करत राक्षस त्याला विरोध करतो. महिषासुराला 9व्या दिवशी मारलं जातं म्हणून 9 दिवसाचे नवरात्र. असू दे, खूप सांगता येण्यासारखं आहे. पण आपण विचार करत होतो की ज्यावेळेला तो मोहिनीच्या प्रेमात पडतो त्यावेळेला पार्वती म्हणते मोहिनी म्हणजे विष्णूची हरकत नसेल तर त्यांना पुन्हा मोहिनी. आणि मग तुम्ही एकांत एकत्र या ना, तुमच्या दोघांची शक्ती एक झाली पाहिजे. विष्णू हसतो म्हणतो की ज्या अर्थी ज्याने कामवासना, कामना जिंकलेली आहे, माझ्याबद्दल त्याच्या मनात कामवासना निर्माण होते, त्या अर्थी जगात काहीतरी चांगलं घडणार आहे. मी पुन्हा मोहिनी व्हायला तयार आहे. म्हणून जो विष्णू झालेला आहे तो पुन्हा मोहिनी होतो. मग ह्या मोहिनी आणि शंकर त्या दोघांचं मिलन होतं. मोहिनी राज म्हणून मंदिर आहे. आपण म्हणतो ना की ज्या ठिकाणी नेवासे गावाला ज्ञानेश्वरी सांगितली तिथे हे मोहिनी राजाचा प्रसंग घडला, त्याला मोहिनी राजा म्हणतात. राजा म्हणजे महादेव आहे आणि मोहिनी म्हणजे हा स्त्री रूपातला, स्त्री अवतारातला विष्णू आहे. मग त्यांचं मिलन झालं आणि त्यातून जे तेज खाली पडत राहिलं, हे वरच्या पातळीवर झालेलं आहे मिलन. ते काय आपल्या संसारातलं मिलन नाही आहे, दिव्य मिलन आहे. 2 शक्ती आहेत, एक शिवशक्ती आहे आणि दुसरी विष्णूची नारी शक्ती आहे, म्हणजे आणखीन प्रभावी शक्ती आहे ते. मग ते खाली पडल्यानंतर आकाशवाणी होते. हे काय चित्र डोळ्यासमोर ना. आज रात्री झोपताना त्यावेळेला सगळीकडे ऋषीनो तुमच्या आश्रमात तुम्ही निरनिराळ्या ठिकाणी यज्ञ प्रज्वलित करा आणि हे जे तेज पडतंय त्याच्या खाली यज्ञ, चिकडीकडे यज्ञ करा. ते यज्ञात पडलं पाहिजे तेज. तेज कुणाचं आहे? शिव आणि विष्णू या दोघांच्या, हरी आणि हर किंवा अर्ध नारी नटेश्वर, त्या देवताची निर्मिती अशी झालेली आहे. पण त्या दोघांच्या बलातून ते वीर्य किंवा तेज होतं. ऋषी धरतात आणि ते जिवंत ठेवा. तो यज्ञ बंद करू नका. योग्य वेळी त्यातून इतका दिव्य पुरुष निर्माण होणार आहे की ज्याच्या शक्तीला सीमा नाही, ज्याच्या आपण सामर्थ्याला उपमा नाही आणि तो देवांचं कार्य करणार आहे. तो हा हनुमान. योग्य वेळी तो त्या यज्ञातून जन्म घेतो. म्हणून त्याची हेम बरण म्हणतो ना की सोन्यासारखी, तप्त सोन्यासारखी त्याची अशी तनू किंवा त्याचं शरीर आहे. हे सगळं वर्णन आहे. हा सुंदर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तो हनुमान आहे, एका बाजूनी शंकर आहे, दुसऱ्या बाजूनी शिव आहे. आणि शंकर का झाला हनुमान, आता ते पुढे बघूया ना, पुढे येणारच आहे. जरा पुढे जाऊया. हात वज्रवर ध्वजा बिराजे, कांदे मुंज जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन. केसरी त्याच्या वडिलांचं नाव आहे, नंदन म्हणजे मुलगा, केसरीचा मुलगा. तेज प्रताप महा जग बंधन, सगळं जग बंधन म्हणजे वंदन करते, कारण त्याचं तेज आणि प्रताप. काय वर्णन आहे हे, कल्पना करा ना. त्या म्हणजे हजारो सूर्य एकाच वेळेला आकाशात तळपले तर जसे दिसतील तसं विश्वरूप अर्जुनाला दिसलं आणि त्यांनी डोळे मिटून घेतले, मला काही दिसत नाही आहे. आणि हा श्लोक परवा ओपनहायमर नावाचा सिनेमा आला, अजूनही तुम्हाला तो गुगलवर वगैरे बघता येईल, ॲमेझॉनवर बघता येईल. ओपनहायमर की ज्याने जगातला पहिला अणुस्फोट केला आणि तो अणुस्फोट केल्यानंतर तो यशस्वी झाल्यावर हा नर्वस झाला आणि तो उभा होता खाली, फाटकी बॅग, पास्ट म्हणतो ना आपण कोकणीत, पास
पुढचे शब्द आहे पास घेऊन उभा होता फाटकी, कारण तो म्हणतो लकी आहे. नवीन कितीतरी असतील ना त्याच्याकडे. अमेरिकेच्या तो अणूचा स्फोट घडवण्याच्या पथकाचा हा मुख्य आहे ओपनहायमर. बघा नीट त्यातले काही प्रसंग, निदान हा प्रसंग बघा. ज्यावेळेला तो यशस्वी होतो सगळे प्रेसवाले कॅमेरामॅन त्याच्याकडे धावतात आणि म्हणतात, काय म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण तुमचा चेहरा असा का? तो म्हणतो हजारो, आणि तो संस्कृतमधला श्लोक म्हणतो. तो म्हणतो हा कुठल्या भाषेतला आहे? तो खिशातून गीता काढून दाखवतो. हे ऐतिहासिक आहे, ही गोष्ट सांगत नाही तुम्हाला. पॉकेट बुक ऑफ गीता काढून दाखवतो. ही मी रोज वाचतो. याच्यातलं विश्वरूप दर्शन, ही जी शक्ती आहे हजारो सूर्यांची, ती शक्तीचा स्फोट झालेला आहे. मी निराश काय माहीत आहे ना, हा शक्तीचा स्फोट आम्हाला राज्यकर्त्यांच्या हातात द्यायचा आहे. हे बघा, आमच्याकडे राहिला तर आम्ही कल्याण करू ना मानवाचं. अणुशक्ती, ॲटम्स फॉर पीस अँड ॲटम्स फॉर वॉर. मे महिन्यात हा झाला आणि ऑगस्टमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकला गेला. वर्षसुद्धा थांबलं नाही अमेरिका. मे महिन्यात झाला, मे 1945, आणि 1945ला हिरोशिमा, नागासाकी, जपानमधली अत्यंत संपन्न त्या 2 शहरं म्हणजे जपान, बॉम्ब टाकले, लाखो लोक मेले. त्याच्यानंतर ॲटम बॉम्ब टाकला गेलेला नाही आहे, लक्षात ठेवा. भयंकर बॉम्ब अमेरिकेने व्हिएटनाममध्ये टाकले. आता जे चाललं आहे युद्ध युक्रेनमध्ये चाललं आहे, ह्याच्यामध्ये रोज असतं आम्ही जाळून टाकू, जग जाळून टाकू. तेवढी शक्ती आहे त्यांच्याकडे, पण ते करणार नाही आहे. कारण जग जाळणार म्हणजे तुम्ही स्वतःला जाळणार आहे. की हत्या आणि आत्महत्या दोन्ही असेल, सुइसाईड अँड मर्डर ऑफ द वर्ल्ड ऑर ह्युमॅनिटी. म्हणून लक्षात घ्या, हनुमान किंवा आपण विचार करणारी मंडळी आपण नाही उपयोग करणार, अणुशक्तीचा उपयोग करणार नाही. पण त्यांनी केली तर आमच्याकडे प्रति अस्त्राला तोंड देण्यात कमी समर्थ आहोत. हे जगाला कळलेलं आहे, जगाला कळलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा की हनुमंताचा जन्म असा झाला आहे. शंकर सुवन हा शंकराचा पुत्र आहे, शंकराचा अंश आहे. केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंधन, विद्यावान. हनुमंता इतका बुद्धिमान कुणी नाही. त्याच्या बुद्धिमंताची कथा सांगायला लागलो ना तर हा विषय इथेच राहील. पण एक बुद्धिमत्तेचा प्रसंग आपण अनेकदा ऐकला आहे, मला तो सांगायला आनंद वाटतो म्हणून मी तो प्रसंग सांगतो. ज्या वेळेला सगळ्यांनी सांगितलं, शबरीने शेवटचा निरोप दिला, माझे गुरु मतंग ऋषी ते आता नाही आहेत, त्यांनी मला निरोप दिला की राम ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्याला सांग की रावणाने तुझी पत्नी नेलेली आहे दक्षिण दिशेला लंकेत. पण एकदम तू त्याच्याकडे जाऊ शकत नाहीस. तुम्ही दोघंजणं काय करणार? रावणाशी युद्ध करायचं आहे. तेव्हा इथून गेल्यानंतर पंपा नावाचं सरोवर लागेल, अजूनही त्याचं नाव पंपाच आहे. त्याच्या काठी ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे, अजूनही त्याला ऋष्यमुख पर्वत म्हणतात. हे काय इतिहास नाही आहे हा. त्याच्यावर एक प्रमुख वानर, 4 इतर वानरं आणि एक अस्वल, त्यांच्याशी दोस्ती कर तू, कारण तुम्ही समदुःखी आहात. तुझी पत्नी रावणाने म्हणजे परपुरुषाने नेलेली आहे आणि रीमा नावाची सुग्रीवाची पत्नी त्याचा मोठा भाऊ वाली त्यांनी जबरदस्तीने घेतलेली आहे आणि ह्याला हकलून दिलेलं आहे. किष्किंधाच्या सीमेत तू येऊ नकोस, हे विचार करा. त्याही परत कथा निराळ्या आहेत. पण आपण हेच बघूया ना, तर ज्या वेळेला सुग्रीवाशी दोस्ती करायची झाली त्यावेळेला हनुमान उपयोगी पडला. एक प्रसंग आहे बघा, ज्यावेळेला राम आणि लक्ष्मण शबरीने सांगितलेल्या पत्त्याप्रमाणे ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी आले, वरती चढायला लागले, त्यावेळेला सुग्रीव म्हणतो मला भीती वाटते. त्यांनी वल्कल घातलेली आहेत, बरोबर, त्यांनी जटाजूट केलेले आहेत, ते तापसी आहेत, तपस्वी आहेत, संन्यासी आहेत, मग त्यांच्याकडे धनुष्यबाण कशाला? म्हणजे हे वालीने पाठवलेले आहेत. हां, तेव्हा सावध राहा हनुमंता. पण कदाचित खरंच असतील, काहीतरी कार्य त्यांना करायचं असेल तर तू जा आणि त्यांच्या लक्षातही येणार नाही अशा पद्धतीने त्यांचा परिचय करून घे. हनुमान एका भिक्षुकाचं रूप घेतो, लक्षात ठेवा, आणि येतो आणि इतके प्रश्न विचारतो की तू कोण आहेस विचारल्यानंतर त्यांनी फक्त मी एक भिक्षुक आहे. याखेरीज कुठली मोठं ते कॉन्व्हर्सेशन आहे. लक्ष्मण बोर होतो, काय हा बडबड बडबड करतोय, राम कंटाळा कसा तुला येत नाही? त्यावेळेला राम म्हणतो ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदातलं ज्ञान त्याच्या वाणीतून टपकते, जसा मध त्या पोळ्यातून टपकतो. तुला कळतंय का? इतका तो बोलतोय पण लॉजिकल आर्ग्युमेंट करतोय, तुझ्या लक्षात येतंय का? आणि एकही ग्रॅमॅटिकल एरर नाही आहे, व्याकरणाची एकही चूक करत. हा बुद्धिमान माणूस असला पाहिजे, हा चतुर्वेदी असला पाहिजे.
इतका बुद्धिमान आहे तो. ज्या वेळेला त्याला कळतं की हे अयोध्येचे राजपुत्र आहे, वनवासात आलेले आहे, त्यांना पत्नीचा शोध घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांना सुग्रीवाची मैत्री करायची आहे. आता बुद्धिमान कसं आहे बघा बरं. त्यावेळेला ते म्हणाले आम्ही जातो, वरती सुग्रीव आहे ना त्याच्याशी आम्हाला मैत्री करायची आहे. म्हणाला मी नेतो ना तुम्हाला. राम इतका शालीन, इतका विनयी, इतका नम्र आहे. तो इतक्या मी टेकड्या पार केलेल्या आहेत, ही काहीच नाही, आम्ही जातो ना चालत. नाही, त्यावेळेला त्याच्या आवाजात जरब आहे. बसतो खाली, उजव्या खांद्यावर रामाला घेतो, डाव्या खांद्यावर लक्ष्मणाला घेतो. काल आपण बघितलं तो भुयारातून वरती येतो त्यावेळेला घेतलेला आहे, आत्ता घेतलेला आहे. आणि मग मोठा होतो, उड्डाण करतो आणि वरून खाली तो सुग्रीवासमोर येतो आणि सुग्रीवासा वरती बघतोय आणि मग रामाला तो उतरवतो. कारण रामाचा अवतार आहे ना, माकडाकडे काय तू वरती चढत जाणार आहे, सुग्रीवाचे पाय आणि राम पायाकडे चढत जाणार आहे. हे बुद्धिमान आहे. मी तुला वरून खाली उतरवतो, हा अवतार आहे आणि सुग्रीवाचा उद्धार खालून वर तू कर. हे हनुमान आहे. आणखीन बुद्धिमत्तेचा क्लायमॅक्स सांगतो आजच, पुढे म्हणजे सांगायला लागणार नाही. ज्या वेळेला सीतेचा शोध घ्यायचा असतो, इतकं सगळं शबरीने सांगितलं बरोबर. आता ते आले खाली, खूप चांगलं सांगणे. हनुमंत ज्या वेळेला कत जातो त्यावेळेला म्हणाला की मला पत्ता, आता मगाशी कसा बसलेला असतो तो जो जांबुवंत नावाचा अस्वल आहे, अस्वल हे बुद्धिमान आहे लक्षात ठेवा. एक सहज जाता जाता सांगतो वाचन करा तुम्ही, आणि वाचन करा म्हणजे गुगलवर बघा. मी गुगलवर का सांगतो, नाईलाजाने सांगतो. पूर्वी आम्ही पुस्तकाचे रेफरन्सेस द्यायचो, पुस्तकं अस्पृश्य झाली, मग आम्ही सिरियल्सचे रेफरन्सेस द्यायला लागलो टी व्हीवरचे. आता टी व्हीच खिशात आलेला आहे, मग गुगल जर आहे खिशात म्हणून गुगल करतो. गुगल काही माझा अंकल नाही आहे आणि यूट्यूब माझी आंटी नाही आहे, पण आज तेवढं तरी बघा एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो ही सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळेल की ज्या वेळेला सीतेचा शोध घ्यायचा ठरला त्यावेळेला सुग्रीव म्हणतो की आत्ता शक्य नाही, आता पाऊस आलेला आहे आणि माझी वानर सेना पावसात नाही आहे. त्यावेळेला तो म्हणतो ठीक आहे, आधी वालीला मारूया. हे सगळं वालीचं सांगत नाही. वालीला मारल्यानंतर सुग्रीव जातो किष्किंधेत, त्याचा राज्याभिषेक होतो. राम एवढा सावध आहे, तो म्हणतो अजून 14 वर्ष झालेली नाहीत, किष्किंधा नगरी आहे, मी वनवासात आहे, पण लक्ष्मणा अयोध्येचा प्रतिनिधी म्हणून तू जा, त्या राज्याभिषेकात सामील हो. सुग्रीवाला राजा होऊ दे आणि तो राज्याभिषेक झाल्यानंतर तू परत ये. पाऊस थांबल्यानंतर आपण जाऊया. तिथे 4 महिने एका गुहेत राम आणि लक्ष्मण राहिलेले आहेत. आणि सुग्रीव मस्तपैकी, त्याला आता 2 बायका मिळालेल्या आहेत ना, वालीची बायको नाही का मिळाली, तारा, आणि त्यांच्यात तो होता भावाच्या पत्नीबरोबर संसार तिच्या इच्छेने करता येत होता. म्हणून आता सुग्रीवाला तारा मिळाली, त्याची रीमा आवडती ती पत्नी परत मिळाली. तो दारू काय, नृत्य काय, ह्याच्यात जातोय. सगळं वर्णन बघा, हे काय माकडांचं वर्णन नाही आहे, ते सिव्हिलायझेशनचं वर्णन आहे. ते सगळं करतो. पाऊस थांबतो तरी सुग्रीव येत नाही आहे. मग लक्ष्मण म्हणतो मी जातो. राम लक्ष्मणाला सांगतो जरा हळू व्हा, जोरात. लक्ष्मण म्हणजे बाण घेऊनच भाषण करणार, दान पावलं टाकतो जातो. आणि सगळेजण म्हणतात ते दोघं भाऊ आलेले आहेत ना, त्यातला धाकटा भाऊ अगदी तो शेषाचा अवतार आहे. शेषाने फणा काढली ना तर सगळं नष्ट करून टाकेल, तो रागावलेला आहे. त्यावेळेला आता सुग्रीव म्हटलं बापरे, जायला पाहिजे होतं नाही, पाऊस थांबला तर मी आपलं उपभोगातच आहे. मी पत्नी काय, दारू काय, नृत्य काय, जुगार काय, या सगळ्या याच्यात मी आहे आणि मी विसरलो जायचं. तारा म्हणाली मी बुद्धिमान आहे ना, मी त्याला आवडते. त्यावेळेला ती काय सांगते की लक्ष्मणा तुला माहीत आहे ना, किती झालं तरी ही वानरं माकडं, त्यांना माणसं एवढी कुठे बुद्धी. आणि इतके दिवस तो जर पत्नी आणि त्या पत्नीच्या सुखापासून दूर होता, तर आता आल्यानंतर 4 महिन्यापेक्षा जास्त रमणं नॉर्मल आहे. नाही रे, माकडांच्या दृष्टीनं. कोण तारा सांगते. लक्ष्मण म्हणतो तसं असेल तर आता मी जातो आणि पुढच्या सूर्यास्ताच्यात सैन्य आलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आलं. आता सगळ्यांनी सांगितलेलं आहे की बघितलं की कुठे आहे लंकेत सीता आहे, तर सीतेचा शोध घ्यायला पाहिजे. 4 दिशांनी घ्यायला पाहिजे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. आता इथे हा गमतीदार प्रसंग आहे, पण मार्मिक आहे. विचार करा, ज्या वेळेला 4 भाग करतो ना सुग्रीव की हे वानरानं तुम्ही उत्तरेकडे जा, तुम्ही पश्चिमेकडे जा, तुम्ही पूर्वेकडे जा आणि दक्षिणेकडे जिकडे लंका आहे, जिथे सीता आहे, अशी अनेकांच्याकडून माहिती मिळालेली आहे. त्यांचा नायक कोण? सुग्रीव इकडे आहे. अंगद, नळ, नीळ, जांबुवंत आणि हनुमंत हे सगळे त्या गटात आहेत.
जा शोध घ्या म्हटलं तर सगळी वानरं गेली सोडून हनुमान. सुग्रीवाला राग आलेला आहे. सुग्रीवाने ही वाक्य अनेकदा म्हणाले, हनुमंता मी एक बघतोय, राम आल्यापासून तू माझा ऐकत नाही आहेस. मी राजा आहे ना तुमचा, मी सांगितलं जा शोध घ्यायला, तुझ्या गटातले सगळे नळ निळस जांबुवंत सगळे गेले, तू एकटा इथे उभा आहेस. हनुमाता बुद्धिमताम वरिष्ठम, बुद्धी बघा. हनुमान म्हणतो जिचा शोध घ्यायचा ती काळी आहे का गोरी आहे, उंच आहे का बुटकी आहे, जाड आहे का बारीक आहे, हे कळायला नको का? आपण सुद्धा बेपत्ता शोध फोटो देतो ना, फोटो सीता आहे कशी, गोरी का काळी का काय. राम म्हणतो बुद्धिमान आहेस रे. आणि नंतर ती वानर जी गेली होती ती हुफूफ करत परत आली आणि म्हणाली सीता दिसते कशी, शोध घेणार कसा. हा पहिला खूप आहेत, 4-5 गोष्टी आहेत तिथे हनुमंताच्या. गेल्यानंतर सगळेजण आता सीतेचं वर्णन सांगतो हनुमान, सगळी वानरं जातात. आता वर्णन मिळालेलं आहे, अशा वर्णनाची स्त्री म्हणजे सीता. शोध घ्यायचा, हनुमान उभा. परत नळनीळ जांबुवंत सगळे गेले, हनुमान उभा. का जात नाही आहेस? तो म्हणाला मी रामाचा माणूस आहे, रावणाचा नाही. कारण रावणाचे माकड वगैरे कुठली रूप राक्षस घेत होते की, एक काहीतरी खूण दिली पाहिजे तुम्ही. खूण कुठली? तर तो म्हणतो माझ्या सीतेनी माझ्या लग्नाच्या वेळेला जी मुद्रिका घातली ज्याच्यावर राम नाव आहे, ते राम नाम मुद्रिका मी तुला देतो, ती तू सीतेला दे, म्हणजे कळेल की तू माझा माणूस आहेस. हा बुद्धिमान किती आहे लक्षात ठेवा. सीतेने जर असा विचार केला की राम ते झुरतोय आठवणीने, विरहाने, वियोगाने, आणि राम बारीक झाला आणि त्याच्या हातातून ती मुद्रिका गळून पडली. आम्ही वानरं इकडे तिकडे फिरत असतो, सापडली आणि रावणाला दे. रावण म्हणला बरं आहे, हे रामाची मुद्रिका, सीतेला फसवूया आपण. सीतेने असा विचार केला तर राम म्हणतो किती बुद्धिमान आहेस रे. मग आता काय करायचं? आता लक्षात ठेवा, बाजूला या जरा म्हणतो. सुग्रीवाला राग येतो, बॅड मॅनर्स आहेत की नाही लक्षात ठेवा. आपण 4 जण बोलतोय आणि एक जण म्हणतो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, बाजूला या. हनुमान काय सांगतो की रामा, तू आणि सीता या दोघांनाच माहीत असलेला, तुम्ही दोघंच एकांतात असलेला एखादा प्रसंग मला सांग, की जो लक्ष्मणालाही माहीत नाही. राम म्हणतो काय बुद्ध, हा प्रसंग सांगितला की मी तुझा आतल्या गोटातला माणूस आहे हे सीतेला कळेल. आणि मग तो सांगतो की एकदा सीता झोपलेली होती. सीता नाही म्हटलं तरी राजकन्या आहे, नाजूक आहे, माझ्यामुळे तिच्यावर ही वनवासाची आपत्ती आलेली आहे, म्हणून माझी मांडीसुद्धा मी हलवत नव्हतो. इतक्यात एक कावळा आला. हा कावळा इंद्राचा मुलगा जयंत आहे. तो म्हणाला राम मला काही स्पर्श करणार नाही, त्याच्यापेक्षा रामाचा स्पर्श झालेली एखादी वस्तू, बाण जरी त्यांनी मला मारला तरी चालेल. कावळ्याचं रूप घेतलेलं आहे. आणि सीतेचे पाय आहेत ना, पायाचे बोटं इतकी नाजूक आहेत आणि त्यावेळेचे बारीकचं ऊन आहे त्याच्यात ती बेरीसारखी, बेरी म्हणजे बोरं किंवा हल्ली आपण स्ट्रॉबेरी वगैरे म्हणतो ना, निरनिराळ्या बेरी, तशी तिची बोटं दिसत आहेत. आणि हा येऊन त्याला चोच मारतो. चोच मारल्यानंतर सीता पाय हलवते. राम त्या हकलून देतो कावळ्याला. पुन्हा काही वेळाने येतो, पुन्हा चोच, परत सीता. आता सीता जागी होईल म्हणल्यानंतर राम तिथून एक काय करतो, गवताची काडी उचलतो. त्याला ईशिका म्हणतात किंवा तृणपात. त्याच्यावर मंत्र म्हणतो. मंत्र म्हणलं की ते अस्त्र झालं, ईशिकास्त्र. आणि ते तो मारतो कावळ्याला. कावळ्याच्या डोळ्यात लागतं आणि तो एकाक्ष होतो. आणि ही कथा असेल का? असेल. पण आजही कावळा एकाक्ष आहे, ही बायोलॉजिकल फॅक्ट आहे. झुऑलॉजीच्या किंवा गुगलमध्ये बघा, कावळ्याला एकच डोळा आहे, कावळ्याला 2 सॉकेट्स आहेत. इकडे बघायचं असेल इकडे केलं की इकडे आलं, इकडे बघितलं की इकडे आलं. कावळा सतत मान हलवत असतो. अगदी लक्षात घ्या. ही कथा घडली आहे माहीत नाही, पण ह्या दोन कथा आलेल्या आहेत. एक रामायणात आलेल्या आहेत, नंतर शुक्राचार्यांची कथा आहे, असू दे, पण ही कथा लक्षात ठेवा. आणि मग जयंत आनंदात जातो. एक डोळा हरकत नाही, पण रामाच्या हाताचा स्पर्श झालेलं ते अस्त्र होतं, ते मला लागलं, मी धन्य झालो. हा प्रसंग मी आणि सीता याखेरीज कुणाला माहीत नाही. आणि तो कावळा काय, तो थर्ड पार्टी, त्याचा काही संबंध नाही. हे तू सीतेला सांग. आता जायला पाहिजे की नाही हनुमंताने? हनुमान जात नाही आहे. तो म्हणाला तू कदाचित आता सीतेचा शोध घेताना विरह काय, आम्ही सीता वगैरे एकांतात होतो, लक्ष्मणा तू आमची सगळी सेवा करत होतात, एकदा काय झालं म्हणून रामाने तो प्रसंग लक्ष्मणाला सांगितला नसेल. कशावरून? तुम्ही आत्ता जो सांगा, कारण सीतेला नंतर रामाचा कुठला प्रवास माहीत आहे? रावणाने नेल्यानंतर युद्ध करून सीतेला मुक्त करेपर्यंत हनुमंतानेच खबर दिलेली आहे. पुढे काय घडलं सीतेला कुठे माहीत आहे?
म्हणून म्हणाला की रामाने लक्ष्मणाला सांगितलं म्हणजे ती एकांतातला प्रसंग राहिला नाही, तो प्रसंग तिसऱ्या माणसाला कळला. आपल्याकडे मराठीत म्हण आहे षटकर्णी होणं. जोपर्यंत 4 कानापर्यंत एखादं सिक्रेट असतं ते राहतं, ते 6 कानांपर्यंत केव्हा जातं? अहो ऐकलं का, झाले त्यांचे 2 कान. मग ते काय संध्याकाळपर्यंत ऐकलं का ऐकलं का ऐकलं का करत 6चे 8-10 कान होतात आणि ती रुमर वगैरे पसरते. जोपर्यंत 4 कानात आहे ना तोपर्यंत ते राहतं, सिक्रेट राहतं. पण इथे लक्ष्मणाला कळलं नसेल कशावर. मग आता काय करू, राम विचारतो, आता मी काय करू म्हणजे तू माझाच माणूस आहे हे तिला पटेल. एकांतात असताना तुम्ही दोघंच, सीता कुठल्या प्रेमाच्या नावानं तुम्हाला हाक मारायची. आता एकांतातली नावं पप्पू, लट्टू, गप्पू कुठली असू शकतात. सीता कोणत्या नावाने हाक मारत होते तो म्हणतो, कारण हे कुणालाच माहीत नाही आहे. तर करुणा निधान हे नाव इथे आलेलं आहे. आवडतं. करुणा निधान म्हणजे ठेवा, करुणेचा म्हणजे दयेचा ठेवा आहेस तो रामा. ह्या नावाने अत्यंत प्रेमाने आम्ही दोघंच असताना ते हाक मारायचे. आता हा पासवर्ड मिळाला, हा पासवर्ड म्हणा, कोडवर्ड म्हणा, काही म्हणा, हनुमान निघाला ना. आता सीतेचं वर्णन, मुद्रिका, एकांतातला प्रसंग आणि एकांतात असलेला तो पासवर्ड. आता हनुमान निघालेला, हा बुद्धिमान आहे. ह्याच्या इतका हनुमंताच्या बुद्धिमत्तेचा दुसरा ह्याच्यात किती प्रसंग येऊन गेलेले आहेत हे लक्षात ठेवा मुद्दामून. म्हणून प्रभू विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर. आतुर आहे, ईगर रामाचं काम करायला. त्याच्या पुढे नंतर एक प्रसंग सांगेन, तेव्हा आज शेवटी लक्षात राहिला तर प्रसंग सांगेन. पुढे जाऊया आपण जरा की राम काज करिबे को आतुर, प्रभू चरित्र सुनिबे को रसिया. नुसतं चरित्र हे नाही, चरित्र ऐकवायचा. आणि चरित्र ऐकवण्याचा प्रसंग कुठला आहे? तो महत्त्वाचा प्रसंग. ज्यावेळेला तो जातो सीतेकडे, तो सगळा प्रसंग आहे ना हनुमंताच्या बुद्धिमत्तेचा आहे. पण तो गेल्या गेल्या सांगायला नको. आपण रामाचं चरित्र सांगूया जे सीतेला माहीत नाही आहे. तो रामाचं चरित्र जन्मापासून सुरू करतो, वेगात सांगतो जोपर्यंत रावण तिला नेत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतरचं चरित्र मग रामाने शोध घेतला. मग तो जटायू होता, तो जटायू मेला. मग जटायूची मान रामाने आपल्या मांडीवर घेतली. नंतर जटायूने रामाकडे पाहत राम म्हणत केला. मग जटायूचं दहन रामानं केलं, जटायूचं श्राद्ध रामानं केलं. कारण तिला माहीत होतं जटायूचे पंख कापले म्हणून रावणाला त्याने जाऊ दिलेलं आहे. पुढे जटायूचं काय झालं तिथून तो सुरुवात करतो हनुमान. रामचरित्र काही रसिया, इतका रसपूर्ण रसिकतेने हा वर्णन करून सांगतो तो. हे सगळं पुढचे सगळे प्रसंग आहेत. शबरी वगैरे काही माहीत नाही सीतेला शेवटचा प्रसंग रावणाने तिला नेलं, बस. पुढे तिला लंकेत आणून ठेवलेलं आहे आणि जवळजवळ 9 महिने ती लंकेत आहे. त्या 9 महिन्यात काय घडलं हे चरित्र तो सांगतो. ती वर बघते, पुढचं चरित्र कुणाला माहीत आहे? बघितलं तर वानर. हां, तिथे आणखीन एक तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आता उडी मारून सीतेसमोर व्हायचं प्रकट, त्याला मुद्रिका दाखवायची, करुणानिधान हे लक्षात ठेवा. वरती तो चरित्र सांगताना पुन्हा पुन्हा करुणानिधान करुणानिधान ती रेकॉर्ड लावत होता. ती वरती बघते, हा शब्द याला कसा कळला, हा हे कोण नक्की? प्रत्यक्षात बघितलं तर हा मरकट आहे, हा काय मला मदत करणार आहे, हा उडी मारणार. इतक्यात रावण येतो. आता लक्षात ठेवा, रावण म्हणतो मी शेवटचं तुला सांगायला आलेलो आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की इतका बुद्धिमान कुंभकर्ण उठल्यानंतर त्याने रावणाला सांगितलं, अरे एक प्रयोग कर ना तू. आपल्या लंकेत एक आर्किटेक्ट आहे, तो मास्क बनवतो, मुखवटा, आणि ब्रीदिंग मास्क और लिव्हिंग मास्क, जिवंत बनवतो मुखवटा. म्हणजे त्याचा मुखवटा घातल्यानंतर प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर हल्ली ती तशीच व्यक्ती दिसते. तू रामाचा मुखवटा तयार कर आणि जा, सीता धावत येईल तुझ्याकडे. आत्ता सीतेला तो त्या अशोकवनात ठेवले, शिंशपा किंवा अशोक वृक्षाखाली, आणि ती जाऊ शकत नाही त्याच्याजवळ. रावणाने तिला खांद्यावरून आणलं, पण 9 महिने रावण तिला स्पर्श करू शकलेला नाही. ह्यात काय रहस्य आहे? हेच रामायण आहे खरं. कारण सीतेला रावणाने नेलेलं हवं होतं. ज्यावेळेला सीतेला रावणाने नेलं, मी वाल्मिकी रामायणातलं सांगतो, ऋषींना आनंद झाला. त्याने आनंद साजरा केला, सेलिब्रेशन, आणि सांगितलं यशस्विनी कैकई यशस्वी झाली. आज स्वतःकडे वाईटपणा घेऊन, स्वतः दुष्ट व्हिलन खलनायिका बनून
तिने हा सगळा रत्न, नाही तर झालं असतं काय, रामाला यौवराज्याभिषेक झाला, काही दिवसांनी त्याला राज्याभिषेक झाला, मग रामराज्य सुरू झालं, दशरथ वगैरे आपल्या 3 स्त्रियांना घेऊन अरण्यात गेला. हा दशरथाचा प्लॅन होता. पण नियती नावाची शक्ती आहे की तिला हे मंजूरच नव्हतं. रामाचं अवतार कार्य रामराज्य अयोध्येत करणं नव्हतं. ही जी 2 राज्य होती, वालीचं किष्किंधा म्हणजे कर्नाटकात वाली आणि लंकेत रावण, त्यांना मारणं, कारण त्यांच्यापासून ऋषींना धोका होता, यज्ञाला धोका होता. म्हणून ऋषी आणि यज्ञ संस्कृतीचं रक्षण हे रामाचं अवतार कार्य आहे. आणि ते अयोध्येत राहून कसं होणार होतं सांगा बरं. आणि इकडे तर त्याचा यौवराज्याभिषेक होता. आणि मग जाणार कसा तो बरं. एक दिवस जाऊन काय लंकेपर्यंत जायला होतं आणि राम पायी जाणार होता. म्हणून ती 14 वर्ष 14 दिवसात कसा पोचला असता तो. एकेका तो आश्रमात ऋषींच्या राहून त्यांनी आजूबाजूच्या राक्षसांना मारलंय. तिथल्या यज्ञांना रक्षण करून ते जे ऋषी कुमार होते त्यांना अभय दिलेलं आहे. आता करा तुम्ही यज्ञ, मी जातो पुढे. एका ऋषीकडून 13 ऋषींचा प्रभाव रामाच्या जीवनावर आहे. एक तर आधीच आहे, कारण तो यज्ञ जो केला पुत्र व्हावा म्हणून तो त्या ऋष्यशृंग ऋषींनी केला. मग ते दशरथा घे पायसदान, त्या पायसापासून पुत्र झालेले आहेत, माहीत आहे ना तुम्हाला. म्हणजे रामाच्या जीवनात जन्म आधीपासून ऋषी आहेत आणि रामाच्या जीवनाचा शेवट आहे तो सुद्धा ऋषींमुळे. 13 ऋषी महत्त्वाचे, त्यांचा प्रभाव रामाच्या जीवनावर आहे. आपल्याला फक्त वसिष्ठ विश्वामित्र माहीत असतात, पण बाकीचे किती ऋषी आहेत. म्हणून रामाचा जो वनवास आहे, जशी आपली गायडेड किंवा कंडक्टेड टूर असते ना, तसा गायडेड अँड कंडक्टेड वनवास आहे. आणि तसंच वर्णन आहे. हे ऋषी सांगतात, आता इथल्या राक्षसांना मारले ना, चला आता तू ऋष्यांचे याच्याकडे जा, शरभंगांकडे जा, सुतीक्ष्णाकडे जा, अत्रींकडे जा, अगस्तींकडे जा, असा राम जात आलेला आहे. त्या भागातल्या सगळ्या राक्षसांना मारलेलं आहे. हे अवतार कार्य आहे. वालीला मारल्यानंतर उरतो तो फक्त रावण. बघा, म्हणून कैकेयीनी स्वतःकडे वाईटपणा घेऊन कैकेयीला राम महामाता म्हणायचा. जसा युधिष्ठिर गांधारीला महामाता म्हणायचा. पहिला नमस्कार हे या आईला करायचे, तो गांधारीला करायचा, आणि मग आपल्या आईला कुंतीला करायचा. संस्कृती आहे ती. इकडे पहिला नमस्कार कैकेयीला करायचा राम, आणि मग कौशल्येला, मग सुमित्रेला. कैकेयीचं रामाचं, कैकेयीचं भरतावर जेवढं प्रेम होतं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम रामावर आहे. पण राम हा अवतारी पुरुष आहे. वसिष्ठ आले, वामदेव, बाकीचे ऋषी आले आणि सुमंत्र आले. त्यांनी मिळून योजना केली जी दशरथाला माहीतही नव्हती. आणि एक वाक्य सांगू, ज्यावेळेला पहिल्यांदा जटायू येतो आणि त्यांनी ती पंचवटी कुटी बांधलेली आहे, त्यावेळेला तो म्हणतो सीतेला, रामाला, लक्ष्मणाला, आय एम अपॉइंटेड टू प्रोटेक्ट सीता इन ॲब्सेन्स ऑफ यू बोथ. हे इंग्लिशमध्ये सांगतो, मराठीतून बघूया, की तुम्ही दोघंजणं काही कामासाठी अन्न मिळवायला हे करायला जर गेलात, सीता एकटी असेल तर सीतेचं रक्षण करण्यासाठी माझी नेमणूक झालेली आहे. आय एम अपॉइंटेड बाय हुम, बाय सुमंत्र. हे म्हणून त्यांनी शेवटपर्यंत सीतेचं रक्षण करण्यासाठी रावणाशी त्यांनी युद्ध केलं. ही वॉज अपॉइंटेड. त्याचं ते काम होतं. एक रामायणाचं पुस्तक आहे, शकिद्रू रामायण. त्याच्यात रामायण विरुद्ध नाही, हल्ली संशोधन म्हणजे रावण हिरो होता आणि राम खलनायक होता अशी रामायणं लिहिलेली आहेत. पण याच्यात प्रत्येक प्रसंगात क्षकिरण, शकिद्रू म्हणजे क्षकिरण, एक्सरे दृष्टीतून रामायण. काय चिंतन आहे त्याच्यात. एक प्रसंग घेतलेला आहे आणि त्या प्रसंगात एक्सरे दृष्टी म्हणजे पेनेट्रेटिंग ज्याला म्हणतात. हल्ली आपण निरनिराळे काढतो ना, ECG काय काढतो, EEG काय काढतो, EMG, हे झाले जुने. आता हे आलेलं MRI आले, भरपूर गोष्टी आलेल्या आहेत. त्या दृष्टीनं रामायणातला प्रत्येक प्रसंग महत्त्वाचा असं रामायण लिहिलेलं आहे. किती रामायण सांगू तुम्हाला. पण गंमत बघा, रामायणातला जो राम आहे त्याचं जे चरित्र आहे ते शांत चरित्र आहे, सरोवरासारखं. रामायणातली जी सीता आहे ना ती अत्यंत तेजस्वी पण भूमिपुत्री आहे. अयोध्येत 12 वर्ष असताना रोज सारवत होती ना, त्यानिमित्ताने ती आईला स्पर्श करायचे, रोज झाडायचे. ती आता राजकन्या काय राजमाता होईल पुढे. तिला कशाला पाहिजे. ती म्हणायची नाही, झाडणार मी, सडा मी घालणार, रांगोळी मी घालणार, शेणानं सारवणार मी, कारण त्या निमित्ताने माझ्या आईची सेवा घडते. ही भूमिपुत्री आहे. शेतकऱ्यांना तिचा आधार होता.
जर कोणाची बाळंतीण होणार असेल तर ती बाळंतविडा काय तुला पाहिजे ते सांग. जर कोणाला डोहाळे लागले, तुला आंबट खायचे, खारट खायचे म्हणून लोणची वगैरे करून सीता घेऊन जायचे. मी माझ्या पदरचं सांगत नाही आहे. 12 वर्ष अयोध्येला रामाने काय केलं? राम शिक्षण घेतलं. सीतेने काय केलं? सीतेने अयोध्येतल्या सगळ्या लोकांची मनं जिंकली. म्हणून ज्यावेळेला सीता जायला निघाली त्यावेळेला जवळजवळ सगळी अयोध्या यांच्याबरोबर वनवासाला निघाली. आणि राम जर कधी खोटं बोलला असेल आयुष्यात किंवा रामाने जर कोणती खोटी कृती केली असेल तर ही एकच लक्षात ठेवा, सगळे लोक आले किंवा अयोध्येतले सगळे ऋषी आले आणि राम विचारते सुमंत्रांना, हा कसला वनवास? सगळी अयोध्या जर आमच्याबरोबर येते, वनवास मला भोगायचा आहे ना. नाही म्हणतो राजा तिथे राजधानी. अरे पण मी आता राजा कुठे आहे? आय एम किंग इन एक्झाईल किंवा प्रिन्स इन एक्झाईल, मला पाठवलेलं आहे वनवासात. मग रात्री 2 नंतर राम उठतो. सगळेजण दिवसभर चालल्यामुळे दमलेले आहेत, गाढ झोपलेले आहेत, अरण्यात कुठल्या वृक्षाखाली याच्यात झोपलेले आहेत. राम उठवतो सुमंत्रांना, राम उठवतो सारथ्याला, राम उठवतो सीतेला आणि लक्ष्मणाला आणि म्हणतो, आता मी सांगतो त्याप्रमाणे करा. तिथे चिखल असतो, तिथून तो रथ नेतो. रामाच्या रथाचा मार्ग इतरांच्या रथाच्या कोण रथ घेऊन आलो तो निराळा. अयोध्येच्या दिशेने न्या. अयोध्येच्या दिशेने बरंच अंतर चालून झाल्यानंतर एखादं झुडूप असेल, तिथून अबाउट टर्न घेऊन आपण वनवासाच्या दिशेने जाऊया. हा खोटेपणा आहे. सकाळी उठले, राम नाही, अरे सीता नाही, लक्ष्मण नाही, सुमंत्र नाही, रामाचा रथ कुठे? कुणीतरी म्हटलं हा रथाचा मार्ग आहे, याच्या मागून जाऊया. अरे ही तर अयोध्येची दिशा आहे. सगळ्याला आनंद होतो. राम अयोध्येला परत गेला. वनवासाचा त्यांनी विचार रद्द केला. सगळ्यांना आनंद होतो. पण नंतर वाटतं रामाने आम्हाला फसवलं आहे. ते काही खोटं बोलणं आहे का सांगा बरं? पण आहे ना, राम म्हणतो की माझ्याकडून मी फसवलं लोकांना, पण ह्या चांगल्या कामासाठी फसवलं. हनुमान फार नंतर आला रामाच्या जीवनात. हे सुग्रीव वगैरे, त्याच्या आधी सीतेला पळवणं वगैरे, त्यावेळेला हनुमान असतात काय बेशात ते रावणाचे. हनुमान नव्हताच त्यावेळेला, तो खोड्या करत होता मगाशी सांगितलेल्या. शेवटचं एक वाचूया. प्रभुचरित्र सुनिबेको रसिया राम लशन. हे लशन म्हणजे लक्ष्मण. श म्हणजे ख, म्हणजेच आपण म्हणतो ना की विष जे आहे, आपण कोकणीत सुद्धा वीख म्हणतो त्याला, किंवा आपण ह्याच्या भाषेत वीख. वीख म्हणजे विष. म्हणून लक्ष्मण लखन, लखनपूर म्हणतो ना, लखन क्ष किंवा श येतो. म्हणून लशन म्हणजे लक्ष्मण. राम लशन सीता मन बसिया. पुढे लंकेतला पराक्रम आहे तो उद्यापासून बघूया. राम आणि लक्ष्मण सीता मन बसिया. बसिया म्हणजे वस्ती आहे. त्याच्या याच्यात राम लक्ष्मण सीता याची वस्ती आत आहे. आणि रामचरित्र अत्यंत रसपूर्णतेने सांगणं हे हनुमंताला सगळ्यात आवडणारं काम आहे. आता एक गमतीदार प्रसंग सांगतो. राम काज करणे को आतुर. एक प्रसंग आहे, हा मजेदार आहे. थोडक्यात सांगतो, अगदी थोडक्यात 2 मिनिटात. की ज्यावेळेला रावण मरतो, हे सगळे पुष्पक विमानात बसून लंकेत येतात. रामाचा राज्याभिषेक होतो. आता रामाचं गृहस्थ जीवन सुरू होतं. 14 वर्ष अरण्यातच होते ते चांगले. आता सगळ्यांना वाटलं काय रामाची सेवा हुकमी करता येईल, कारण 14 वर्ष भरत आणि शत्रुघ्न त्याच्यापासून राम दूर होता. भरताची मांडवी, शत्रूची श्रुतकीर्ती आणि लक्ष्मणाची उर्मिला गेलेली नव्हती. ते म्हणाले आपण सगळी रामाची सेवा करूया. त्यातल्या त्यात हे तिघं रामाची सेवा करायला गेले. उठवायला गेला भरत. त्यावेळेला हा राम उठलेला आहे. कुणी उठवलं? हनुमंताने उठवलं. काही हरकत नाही. सीता त्याला पाणी द्यायला गेली, हातपाय धुवायला. तो म्हणतो माझे हातपाय धुवून झाले. कुणी? हनुमंताने दिलं. त्यावेळेला तो म्हणतो पुसायला तरी तो लक्ष्मण आहे, तो घेऊन जातो. लक्ष्मण भरत प्रत्येकाने काही काम, सगळी कामं हनुमंताने केलेली आहेत. मग ते म्हणतात एक कट करूया, कारस्थान. सगळेजण एकत्र जमतात आणि मोठी यादी 300-400 कामांची तयार करतात. रामाची सेवा. आणि ती सगळेजण चौघात वाटून घेतात. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण आणि सीता. बाकीचे लोक होते. चौघात वाटून घेतात. एकही काम ठेवत नाहीत हनुमंतासाठी. राम ती यादी वाचतो आणि हसतो. का हसलात? हनुमंताला देतो. हनुमान ती यादी वाचतो आणि हसतो. का हसलास? म्हटला या यादीत एक काम राहिलेलं आहे. ज्या वेळेला रामाला जांभ येईल त्यावेळेला त्याच्या तोंडासमोर चुटके वाजवायचं काम राहिलेलं आहे. ते काम तू कर, कारण रामाला कधी जांभ येतच नाही. रामाची योगनिद्रा असते, रामाची निद्रा पुरेशी असते. आता दुसऱ्या दिवशी आनंदात उठवायला जातो ना भरत रामाला.
हा राम झोपलेला आहे, रामाच्या तोंडासमोर चुटकी धरून हनुमान उभा आहे. भरत म्हणतो मध्ये कशाला आलास, जांभई केव्हा येईल याचा काही नियम आहे, म्हणून सीता पाणी द्यायला जाते, ह्याचा मात्र चुटकी रामाच्या तोंडासमोर. हा जातो, कोणी काम करायला तर हाचं तोंड तिथे. त्यावेळेला सगळेजण म्हणतात बाबा रे सगळी कामं तू कर, पण ही बुद्धी तुला कोणी दिली, रामाच्या भक्तीनं दिली. भक्तीतून बुद्धी, हा आपला प्रवास आहे. बुद्धी बुद्धी करू नका नुसती, भक्तीतून. भक्ती सरस आहे, भक्ती अमृतासारखी आहे. त्यातून जर बुद्धी आली तर त्यातून कल्याणच होणार आहे. हनुमंताची बुद्धी तशी होती, त्याचं आपण दर्शन घेत डोळे मिटूया शांत. उद्या पुढचं बघूया. अजून 4 दिवस आपल्याला हा विषय बघायचा आहे. हनुमान चरित्र होईल, थोडंसं रामायण होईल आणि तुलसीदासांची रचना हनुमान चालिसा. शांत, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. आता कशाला रडायचं, नकारात्मक विचार नकोत, चिंता नकोत, वाईट कल्पना नकोत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक विचारातून निर्माण होणारा स्ट्रेस नको. याच्यावर फक्त हनुमान एवढाच उपाय आहे, बाकी काही नाही. मानस रोगावर हनुमान, भक्ती आणि नाम हाच उपाय आहे. आणि सध्या मानस रोग वाढत आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ सगळ्यांनी बरोबर. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आहे लक्षात ठेवा, आणि डोळे मिटलेले आहेत. हनुमंताचं दर्शन घेत सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास, म्हणजे हनुमंत आत, हनुमंत बाहेर, हनुमंत पुन्हा आत. हनुमंताला आत ठेवूनच इथून निघणार आहोत. दीर्घ श्वास 3दा. हातावर हात चोळूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. मसाज युअर फेस, रब युअर हँड्स. अगदी सावकाश डोळे उघडून आनंदानं विठ्ठल, रखुमाई आणि हनुमान यांचं दर्शन घेऊया आणि सर्व हनुमान भक्तांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार. महाराज महाराज महाराज.